नमस्ते, जय श्रीराम. आपलं फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी या विषयाचं जे व्याख्यान आहे, तर असं समजा की मागची जी दोन व्याख्यानं होती, तर ती दोन व्याख्यानं तुम्हाला एक प्रास्ताविक म्हणून किंवा एक इंट्रोडक्शन म्हणून होती. आणि आजपासून म्हणजे मागच्या वेळेला काही लोकांनी परत ऍडमिशन्स घेतले या आठवड्यामध्ये, तर त्यांना असं वाटायला नको की आमचं बरंच काही राहिलेलं आहे, बराच काही मोठा पोर्शन आमच्याकडून गेलेला आहे. तर असं काही झालेलं नाहीये. तुम्हाला आज या लेक्चर पासून फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी हा जो विषय आपण घेतोय तर तो व्यवस्थितपणे शिकता येणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ओके. आणि जसं काही लोकांनी मला फोन करून हे पण विचारलं, काही जे जुने लोक होते त्यांनी नाही विचारलं, पण काही नवीन लोकांनी विचारलं फोन करून की आम्हाला शंका विचारता येतील का. तर तुम्हाला शंका ह्या विचारता येणार आहेत, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. असं नाही की तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये शंका विचारण्याला, प्रश्न विचारण्याला वेळ दिला जाईल. मी अधेमध्ये सुद्धा विचारतो तुम्हाला काही प्रश्न आहेत का, कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकत असतो तर आपल्या मस्तकामध्ये त्याचे विचार सुरू असतात. आणि त्यावेळेला तिथे तुम्ही प्रश्न जो आहे तो विचारू शकता, तुमची शंका तिथे विचारू शकता. आणि तशी शंका विचारायला काही हरकत नाही. फक्त आपल्या वैयक्तिक पत्रिका, तुम्हाला अभ्यासाला आलेल्या किंवा तुमच्या क्लायंटच्या पत्रिका किंवा इतर कुठल्या वैयक्तिक पत्रिका ज्या आहेत त्या इथे सोडवण्याकरता प्रश्न विचारू नका. प्रश्न सर्वसमावेशक विचारा, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून व्यवस्थित पद्धतीने पोर्शन शिकता येईल. कारण आपला पोर्शन जो आहे किंवा आपला जो विषय जो आहे हा विषय आपला फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजीचा आहे. तर त्याच्या संबंधित प्रश्न विचारा. काहीतरी आदवा तद्वा प्रश्न विचारणं योग्य नाहीये. ठीक आहे. बरं, आणखीन आता जो काही आपण पोर्शन सुरू करणार आहोत, तो पोर्शन म्हणजे आपल्याला जेव्हा आपण फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी म्हणतो, तर त्या फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजीसाठी आपल्याकडे द्वितीय भाव, म्हणजे आता तुमच्या समोर हा चार्ट आहे, लग्न भावापासून द्वादश भावापर्यंत, म्हणजे हे जे भाव आहेत, प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, ह्या सगळ्या ज्या काही स्थानांची गणना आहे, तर ह्या गणनेमध्ये आपल्याला असं सांगितलं जातं, असं शिकवलं जातं की त्यामध्ये फक्त द्वितीय भाव, षष्ठ भाव आणि दशम भाव हा एक अर्थ त्रिकोण आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलं जातं. ज्या वेळेला आपण ज्या वेळेला आपण एखाद्या जातकाची कुंडली पाहत असतो आणि ती फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून पाहत असतो, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याची आर्थिक प्रगती होईल का, आर्थिक प्रगती कोणत्या मार्गांनी होईल, त्यानंतर त्याला अर्थार्जन व्यवस्थित होईल की त्याच्या अर्थार्जनामध्ये नेहमी चढ उतार राहतील. कधीतरी चढ उतार हे होतच राहतात, परंतु काही वेळेला सातत्याने एखाद्याच्या जीवनामध्ये जेव्हा चढ उतार आर्थिक व्यवस्थेमध्ये होत राहतात, कधी कधी सातत्याने एखाद्याची आर्थिक परिस्थिती चांगली असते आणि ती सातत्याने त्याच्यामध्ये ढासळत जाते. हा सुद्धा आपल्याला भाग त्याच्यामध्ये पाहिला पाहिजे. कधी कधी असंही पाहिलं पाहिजे आपल्याला की ज्या वेळेला आई वडील हयात असतात किंवा एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये स्पेशली त्याचा माता किंवा त्याचे पिता या दोघांपैकी एक व्यक्ती हयात असते, त्यावेळेला त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम असते. आणि ती व्यक्ती त्याच्या जीवनातून निघून गेल्याच्या नंतर कधी कधी अशा व्यक्तीला त्याच्यामध्ये आर्थिक ज्या संकटांना सामोरं जावं लागतं, तर ती आर्थिक संकट जी आहेत, ही आर्थिक संकट अशी का येतात याचा पण आपल्याला त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे. म्हणजे केवळ द्वितीय भाव, षष्ठ भाव आणि दशम भाव जो आहे हा त्याच्यामध्ये पाहून चालणार आहे का आपल्याला, तर तो पाहून चालणार नाही. आपल्याला लग्न भावापासून द्वादश भावापर्यंत सगळ्याच गोष्टींचा विचार एका जातकाच्या पत्रिकेमध्ये केला पाहिजे. मी काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. ज्या वेळेला आपण आर्थिक नियोजन प्रयोजनाच्या बाबतीमध्ये पत्रिका जातकाची पाहणार आहोत, त्यावेळेला त्या पत्रिकेमध्ये प्रथम भावापासून म्हणजे लग्न स्थानापासून व्ययस्थानापर्यंत सगळ्या भावांचा, पण सगळ्या मला तेच तुला स्थानांचा म्हणायचं की विचार जो आहे तो विचार आपल्याला त्यामध्ये करणं आवश्यक आहे. काही वेळेला आपण फक्त आणि फक्त धनाच्या बाबतीमध्ये प्रश्न आला की तिथे द्वितीय स्थान पाहू, षष्ठ स्थान पाहू, दशम स्थान पाहू आणि ज्यादा से ज्यादा एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये वेळ आपलं एकादश स्थान जे आहे ते एकादश स्थान पाहतो, तर त्या वेळेला आपण तिथे त्याची
पत्रिका वाचण्यासाठी चुकतो आणि त्याला योग्य मार्गदर्शन आपण करू शकत नाही. जर आपल्याला जातकाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करायचं आहे, तर त्यावेळेला आपल्याला त्याची पूर्ण पत्रिका अभ्यासणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता पूर्ण पत्रिका का अभ्यासायची आहे याच्याबद्दल आपल्याला थोडासा विचार असणं गरजेचं आहे. पूर्ण पत्रिका अभ्यासण्याच्या मागचं कारण असं आहे, की जेव्हा आपली पत्रिका तयार होते, जेव्हा आपला आईच्या गर्भातून जन्म होतो आणि आकाशामध्ये पूर्व क्षितिजावर जी राशी असते, ती राशी आपली लग्न राशी म्हणून घोषित होते. ती राशी आपली लग्न राशी म्हणून निश्चित होते. त्यावेळेला ती निश्चिती फार महत्वाची असते. म्हणून आपण आपली जन्मवेळ, जन्मतारीख, जन्म ठिकाण या सगळ्या गोष्टींचा विचार आणि वापर करून आपली पत्रिका जी आहे ती पत्रिका बनवत असतो. आणि ती पत्रिका बनवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पहिलं जर आपण काही लिहित असू त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये प्रथम भाव लिहितो. म्हणजे लग्न स्थान त्याच्यामध्ये निश्चित करतो, की त्या लग्न स्थानामध्ये कोणती राशी आलेली आहे. मग जर त्या लग्न स्थानामध्ये एखादी राशी आली असेल, एखादा ग्रह आला असेल, तर त्याचा आपल्याला प्रथम विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आर्थिक प्रश्न जेव्हा आपल्याला पत्रिकेच्या माध्यमातून जातकाचे सोडवायचे आहेत, तर त्यावेळेला त्याच्या पत्रिकेमध्ये आपल्याला पहिल्यांदा लग्नस्थानाचा विचार हा करणं अत्यंत आवश्यक आहे. ते महत्वाचं केंद्रस्थान आहे म्हणून नाही, कारण ते लग्नस्थान आहे, ते महत्वाचं केंद्रस्थान तर आहेच. त्याबद्दल काही दुमत आहे का, काही शंका आहे का, काहीच नाही. महत्वाची केंद्रस्थान 4 आहेत आपल्याकडे. प्रथम स्थान आहे, चतुर्थ स्थान आहे, सप्तम आहे आणि दशम आहे. पण त्याच्यामध्ये आपण फक्त काय करतो, तर दशम स्थानाचा अभ्यास करतो, पण त्याच्यामध्ये लग्नाचा विचार न केल्यामुळे आपल्याला जातकाची आर्थिक गणित व्यवस्थित कळू शकत नाही. कधी कधी त्यामध्ये आपण जातकाला सांगतो, की तुझ्या पत्रिकेमध्ये तिथे दशमामध्ये चुकीचे ग्रह आहेत किंवा तुझ्या पत्रिकेत दशमात ग्रहांचा तितका प्रभाव नाही, म्हणून तू धन कमवू शकत नाही. परंतु कधी कधी असा जातक जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये किंवा त्याच्या नोकरीमध्ये किंवा अन्य कुठल्या क्षेत्रातून त्याचा अर्थार्जन करत असतो. तर अशा वेळेला त्याचं लग्नस्थान पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, काही वेळेला तिथे आपण जसं म्हणतो, की दशम स्थानामध्ये गुरु जो आहे तो तेवढं योग्य फळ देत नाही. बरोबर आहे. गुरु जर दशम स्थानामध्ये तितकं योग्य फळ देत नसेल, तर त्यामध्ये अशी व्यक्ती जी आहे तर ती त्याच्यामध्ये निर्धन राहिली पाहिजे, नाही का. अशा व्यक्तीकडे धन नाही आलं पाहिजे. परंतु त्यामध्ये जर आपण विचार केला, तर धीरूभाई अंबानी नावाची ही जी काही व्यक्ती होती, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये लग्नी सूर्य, लग्नी बुध हा धनु राशीचा होता. बघा, लग्नी सूर्य, लग्नी बुध हा धनु राशीचा होता आणि त्यानंतर त्यांचा लग्नेश जो आहे तो दशमामध्ये होता आणि तो बुधाच्या राशीत होता. थोडासा मी पुढचा भाग तुम्हाला सांगतोय, पण हे उदाहरण आहे, हे लक्षात घ्या. मग त्यावेळेला त्यांचं लग्नस्थान इतकं बलवान होतं, की त्यांच्या दशमात असणाऱ्या गुरुने त्यांना दिलं नाही असं झालंच नाही. कारण त्यांचं लग्नस्थान बलवान होतं. लग्नी सूर्य, लग्नी बुध. आलं लक्षात? म्हणजे भाग्येश लग्नात आणि त्यानंतर जो दशमेश आहे, तर तो सुद्धा त्याच्यामध्ये तिथे लग्नस्थानामध्ये असल्या कारणाने अशी व्यक्ती जी आहे, ही व्यक्ती त्याच्यामध्ये सक्सेस झाली. हा आपल्याला भाग तिथे विचारात घेतला पाहिजे. म्हणजे भाग्येश आणि दशमेश हे दोन्ही ग्रह एकत्रितपणे लग्न स्थानामध्ये, म्हणजे अतिमुख्य असलेल्या केंद्रस्थानामध्ये उपस्थित असल्या कारणाने त्या जातकाला त्याच्यामध्ये आर्थिक आणि व्यावसायिक जे काही साम्राज्य वाढलं, तर ते त्याच कारणांमुळे वाढलं. हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता जेव्हा आपण काही वेळेला उच्चीचा ग्रह, नीचेचा ग्रह याची जी काही आपण व्याख्या करत असतो, तर त्या व्याख्या मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. आणि ते लेक्चर जे आहे, तर लेक्चर सुद्धा मी पब्लिक केलेलं आहे, तर ते तुम्ही लेक्चर ऐकू शकता. आता जर आपण आणखीन एक विचार त्याच्यामध्ये केला, की आपल्याला लग्नस्थानाचा विचार करायचा आहे, तर लग्नस्थानाचाच फक्त विचार करायचा आहे का आणि मग त्यानंतर द्वितीय भाव, षष्ठ भाव आणि दशम भाव? तर नाही, आपल्याला तिथे सगळ्याच भावांचा विचार करायचा आहे. आता या सगळ्या भावांचा विचार कशा प्रकारे करायचा हे आपण आता त्याच्यामध्ये समजावून घेणार आहोत. तर प्रथम स्थानाचा विचार करताना आपल्याला तिथे त्या लग्न स्थानामध्ये असणारी जी राशी आहे, त्या लग्न स्थानामध्ये असणारी जी राशी आहे, त्या राशीचा आपल्याला प्रथमतः विचार करायचा आहे. आणि त्यानंतर त्या राशीमध्ये जो
ग्रह उपस्थित झालेला आहे, जो ग्रह तिथे उपस्थित झालेला आहे त्या ग्रहाचा देखील आपल्याला त्याच्यामध्ये विचार करायचा आहे. आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला त्या राशीचा स्वामी म्हणजे त्या लग्न स्थानाचा जो स्वामी आहे, तो लग्न स्थानाचा स्वामी कुठल्या स्थानामध्ये आहे, कुठल्या राशीमध्ये आहे, आणि त्यानंतर तो कुठल्या ग्रहांच्या योगात आहे का, कुठल्या ग्रहांच्या दृष्टीत आहे का, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला मुद्दे कळले? कोणाला नसेल कळलं तर आत्ताच विचारा. परत एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगतो. कळलंय का? हो तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा पटकन. हो हो सर. बरं ठीक आहे. बघा, एक लक्षात घ्या, मी ज्या वेळेला तुम्हाला एखादा काही विचारतो तर त्यावेळेला त्याचं चटकन उत्तर द्या. असं काही स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीला विचारलेलं नाही त्याच्यामध्ये, प्रत्येकाला विचारलेलं आहे त्याच्यामध्ये, पटकन उत्तर द्या त्याचं. ठीक आहे, असो. बर, आता जेव्हा आपण आणखीन एक असा विचार करतो की द्वितीय भावाचा विचार हा कशासाठी करायचा आहे, तर द्वितीय भावाचा विचार करताना आपल्याला त्या जातकाची जी मूळ कौटुंबिक परिस्थिती आणि मूळ आर्थिक परिस्थिती जी त्याला परंपरागत दृष्टिकोनातून मिळालेली आहे त्याचा आपल्याला विचार करायचा. आणि त्यानंतर तिथे सुद्धा विचार करताना तुम्हाला त्यामध्ये असणारी राशी सेम त्याच मार्गाने जायचंय. ही पत्रिका वाचनाची टेक्निक आहे. प्रत्येक जगातली पत्रिका तुम्ही आणि मी वाचू शकत नाही, पण आपल्याकडे जी पत्रिका येईल ती व्यवस्थित वाचणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्याला टेक्निक शिकणं गरजेचं आहे. 100 नियम शिकलात म्हणून ते नियम कधी तुमच्या लक्षात राहणार नाहीत, पण एकदा जर का तुम्ही टेक्निक शिकलात, जसं आपण गाडी चालवायला शिकतो तसंच टेक्निक शिकलात की तुम्ही कोणतीही गाडी चालवू शकता, कोणतीही पत्रिका वाचू शकता. मग त्यावेळेला तिथे द्वितीय जो भाव आहे, हा द्वितीय भाव अभ्यासत असताना आपल्याला त्या द्वितीय भावामध्ये कोणता ग्रह आहे, कोणती राशी आहे, याचा पण विचार करायचा आहे. आणि त्या द्वितीय स्थानाचा स्वामी कुठे आहे, कुणाच्या सोबत आहे, कुणाच्या योगात आहे, याचाही विचार करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की तृतीय स्थान जे आहे, या तृतीय स्थानाचा काय असा त्याच्यामध्ये फरक पडणार आहे, किंवा तृतीय स्थान जे आहे ते आपल्याला काय मिळवून देणार आहे. तर तृतीय स्थान सुद्धा आपल्याला देणार आहे आणि द्वितीय स्थान सुद्धा आपल्याला बऱ्याचदा देणार आहे. आता मागच्या वेळेला तिथे कुणीतरी असा प्रश्न विचारला की एका जातकाच्या पत्रिकेमध्ये म्हणजे त्या जातकाच्या बाबतीमध्ये असं सांगितलं तुम्ही की त्या जातकाने जीवनभर काही केलं नाही, काही कमवलं नाही, पण तो त्याच्यामध्ये मुलांच्या बाबतीमध्ये किंवा मुलांच्याकडून तो बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षित राहिला आणि मुलांनी जे काही धन कमवलं त्यानंतर त्याला सुखीचे दिवस आले, चांगले दिवस आले. बरोबर आहे. मग असं का होतं जातकांच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यासाठी आपण जर विचार केला तर त्या जातकाच्या जीवनामध्ये म्हणजे त्याच्या पत्रिकेमध्ये जर लग्नस्थान लग्नस्थान आणि धनस्थान उत्तम असेल, लग्नस्थान आणि धनस्थान जर उत्तम असेल, शुभग्रहांनी युक्त असेल, किंवा त्या स्थानावर शुभग्रहांची दृष्टी असेल, किंवा त्या स्थानांचे स्वामी जे आहेत ते शुभग्रहांच्या सोबत असतील किंवा योग्य स्थितीमध्ये असतील, तर ती योग्य स्थिती त्या जातकाला मुलांच्याकडून अपेक्षित ठेवते आणि तो जातक मुलांकडून अपेक्षित राहिल्याच्या नंतर यश संपादन करतो देखील, किंवा त्याच्या नशिबात तशी गोष्ट दडलेली आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तृतीय स्थानाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर तृतीय स्थानामध्ये असं काय होतं की त्याच्यानंतर तिथे जातकाला आर्थिक प्रयोजन मिळणार आहे. तर ते पराक्रम स्थान आहे, शेजाऱ्यांचं स्थान आहे, छोट्या प्रवासांचं स्थान आहे, लिखाणाचं स्थान आहे, किंवा आणखीन काही आहे. तर लिखाणाच्या माध्यमातून जर मनुष्य पैसा कमवणार असेल तर त्याच्यासाठी ते योग्य आहे. पण शेजाऱ्यांकडून पैसे कमवण्यासाठी किंवा असं काही त्याच्यामध्ये आपल्याकडे काही फंडा तयार होतो का, तर तसं नाहीये. मग जेव्हा आपण तृतीय स्थानाचा विचार करतो तर त्या वेळेला आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की हे भावंडांचं देखील स्थान आहे. तृतीय स्थान हे भावंडांचं देखील स्थान असल्या कारणाने जातक त्यामध्ये जर स्वतः पराक्रमामध्ये मंगळासारखा ग्रह असेल तर तो इतरांचा देखील पोशिंदा होतो आणि स्वतःचा उदरनिर्वाह तर प्रश्नच येत नाही. तो स्वावलंबीच असतो, तो डिपेंडंट नसतो कोणावरती.
आणि तो पराक्रमात मंगळ असल्या कारणाने तो इतरांचा पोशिंदा होतो. पराक्रमातला मंगळ, मग त्याच्यावरती इतर लोक जे आहेत ते अवलंबून राहतात. आणि त्यामध्ये असंही होतं, जर जातकाला भावंड असतील, बघा लक्षात घ्या, आता भावंडांचा इथे प्रश्न म्हणजे फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काय येतोय तो लक्षात घ्या. जर जातकाला भावंड असतील तर अशी भावंड त्या जातकाच्या जीवनामध्ये खूप कमी सहकार्य करणारी ठरतात. असा जातकाला स्वतःची प्रचंड मेहनत करावी लागते आणि त्याच्यानंतर त्याला त्याचं यश जे आहे ते यश संपादन करावं लागतं. त्याला त्याचं यश मिळत असतं. जर पराक्रम स्थानामध्ये मंगळासारखा ग्रह असेल तर. आलं लक्षात? त्यानंतर जर समजा तिथे आपण पाहिलं की पराक्रम स्थानामध्ये काही वेळेला गुरु सारखा ग्रह असेल तर गुरु खरोखर पराक्रमामध्ये तितकं यश देतो का? तर बऱ्याचदा गुरु पराक्रमामध्ये तितकंसं यश देत नाही. आणि काही वेळेला गुरु जर समजा त्याच्यामध्ये तिथे भाग्यस्थानामध्ये असेल तर तो चांगलं यश देतो, कारण गुरु हा मुळातच भाग्याचा कारक ग्रह आहे. त्यामुळे तो तिथे भाग्यस्थानामध्ये चांगलं यश देतो. आणि त्यानंतर जर समजा गुरु स्वतः पराक्रम स्थानामध्ये असेल तर अशा जातकाचा भावंडांचा जो काही समूह असतो, मग त्याच्यामध्ये 2 भावंड असो, 4 भावंड असो, जो काही समूह आहे तर त्या भावंडांच्या समूहामध्ये एखादं भावंड उत्तम प्रगती करणारं, आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम असतं. त्याच्यानंतर त्याची जी काही आर्थिक मिळकत आणि त्याचा जो काही आर्थिक संचय आहे तो इतरांच्या पेक्षा चांगला असतो आणि तो इतरांना त्याच्यामध्ये पोषणारा किंवा इतरांना त्याच्यामध्ये सपोर्ट करणारा ठरतो. पण मंगळाच्या बाबतीमध्ये कधी कधी त्यामध्ये थोडासा भाग वेगळा होऊन जातो. जर मंगळाला, बघा मी काय म्हणतो, नीट सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जर मंगळाला पराक्रमातल्या सपोर्ट हवा असेल तर त्यावेळेला तिथे सूर्य हा ग्रह बलवान हवा, किंवा त्याच्यामध्ये गुरु सारखा ग्रह तरी बलवान हवा. जर ह्या दोन्ही पैकी एकही ग्रह बलवान नसेल तर एकट्या पराक्रमातल्या मंगळाच्या मुळे भाग्यामध्ये बऱ्याचदा अडचणी येतात, अडथळे येतात. भाग्य मोडावं लागतं, परत बनवावं लागतं, परत मोडावं लागतं, परत बनवावं लागतं, कष्ट करावे लागतात, धावपळ प्रचंड करावी लागते, शत्रूंपासून मित्रांपर्यंत सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग तिथे पुढे जाऊन जातकाला कधी कधी आर्थिक नियोजन प्रयोजन जे आहे ते व्यवस्थित आखता येत नाही. हा पराक्रमातल्या मंगळाचा तुम्हाला गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे. मनुष्य काम विरहित कधीच राहत नाही. त्याच्यामध्ये असं नाही की त्याच्याकडे तिथे काम नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही त्याच्याकडे तिथे उद्योग नाहीये. उद्योग विरहित मनुष्य राहत नाही. जर मनुष्य उद्योग विरहित राहणार असेल तर मंगळ त्याच्यामध्ये सपोर्टिव्ह नसेल तर मनुष्य उद्योग विरहित राहतो. परंतु जर मंगळ दशम स्थानावर दृष्टी ठेवणारा असेल, षष्ठ स्थानावर दृष्टी ठेवणारा असेल तर मंगळाकडे उद्योग हा काही ना काहीतरी येतोच, हे निश्चित आहे. त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर चतुर्थ स्थान जे आहे, तर त्या चतुर्थ स्थानाच्या बाबतीमध्ये आपण विचार केल्यानंतर तिथे चतुर्थ स्थान हे आपलं सुखस्थान म्हणून आपण समजतो. तर ते सुखस्थान जे आहे हे सुखस्थान आपल्याला तिथे सुख मिळवून देतं. मग आता आपण त्याच्यामध्ये असा विचार करूया की मातृसुख मिळवून देतं, धन दौलत जी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला घर, जमीन, जुमला, गाडी, प्रॉपर्टी ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही मिळवून देते, तर ते नक्की मिळवून देते. आणि त्यामध्ये तिथे आपण आर्थिक गोष्टींचा विचार करताना, आर्थिक बाबींचा विचार करताना त्याच्यामध्ये प्रॉपर्टी, त्यानंतर इतर घर, गाडी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे काही पशुधन आहे, पहिल्यांदी त्याला पशुधनाच्या साठी पण आपण विचार केला जायचा, तर त्या पशुधनाचा पण तिथून तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये सुद्धा पशुधन हे तितकंच महत्वाचं आहे. फक्त 4 व्हीलर दारात आली म्हणजे त्याच्यामध्ये आपण तिथे खूप श्रीमंत आहोत, 4 4 व्हीलर आल्या म्हणून असं त्याच्यामध्ये काही नाहीये. कधी कधी त्या 4 व्हीलरचे हप्ते लोक फेडता फेडता नाकीनऊ येतात. पण जर तुमच्या दारामध्ये पशुधन असेल, आणि हे मी पत्रिका पाहिल्याच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय, जर तुमच्या दारात पशुधन असेल, गोमाता असेल, तर जातकाला निश्चितपणे त्याच्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये यश मिळतं. कारण तो त्या पशूंच्या माध्यमातून तिथे अनेक गोष्टी, अनेक उद्योग करू शकतो, पैसे उत्तम रीतीने कमवू शकतो. म्हणून तिथे चतुर्थ स्थान जे आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आलं लक्षात?
त्यानंतर आपण म्हणतो की पंचम स्थान. आता पंचम स्थान म्हटल्याच्या नंतर सध्या ज्या गोष्टीमधून धन कमवण्याचा प्रयत्न केला जातो, सध्या म्हणजे तिथे आपण शेअर मार्केटचा जिथे आपण विचार करतो, तर त्या शेअर मार्केटच्या साठी, सट्ट्यासाठी, मग तो सट्टा कुठल्याही प्रकारचा असो, ते जे शेअर मार्केट असो किंवा ते रमी सर्कल असो किंवा आणखीन त्याच्यामध्ये काही पोकर विकर जे जे काही हल्ली ऑनलाईन आलेलं आहे, किंवा त्याच्यानंतर क्रिकेटवरती सुद्धा हल्ली ऑफिशियली तिथे ऑनलाईन सट्टा केला जातो. काही साईट्स अशा आहेत तर त्याच्यावरती, त्यात मला माहिती नाहीत काय साईट्स आहेत त्या, ड्रीम इलेव्हन वगैरे असं काहीतरी आहे त्या साईट्स, तर त्याच्यामध्ये जो काही सट्टा केला जातो, तर तो सट्टा करणारे लोक सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पंचम स्थानावरूनच पाहिले पाहिजेत. म्हणजे पंचम स्थान सुद्धा एखाद्या जातकाला तिथे पैसे कमवून देण्यासाठी लाभदायक ठरतं की नाही. बरोबर आहे. म्हणजे पंचम स्थान सुद्धा त्याच्यासाठी लाभदायक ठरतं. काही वेळेला एखाद्याच्या पंचम स्थानामध्ये सट्टा प्रिय नसलेला ग्रह असेल, एखाद्याच्या पंचम स्थानामध्ये सट्टा प्रिय नसलेला ग्रह असेल, सट्ट्याच्या माध्यमातून व्यवसाय करू नये असं मानणारा ग्रह असेल, अशी मांडणारी राशी असेल, तर अशा जातकाला बऱ्याचदा रोजच्या रोज केला जाणारा सट्टा किंवा अशा प्रकारच्या सट्ट्यामधून कमवले जाणारे पैसे जे आहेत, तर ते पैसे त्याच्यामध्ये त्याला योग्य पद्धतीने प्राप्त होत नाहीत. तुम्हाला उदाहरणार्थ एक गोष्ट सांगतो की एक माझा मित्र आहे, तर त्या मित्राच्या पत्रिकेमध्ये तुळ लग्नाला तिथे लाभस्थानामध्ये शुक्र आणि मंगळाची युती आहे. बरोबर आहे. शुक्र आणि मंगळाची युती आहे म्हणजे लग्नेश जो आहे तो मंगळाच्या सोबत आहे. सट्टा करणं हा मुळातच मंगळाचा गुणधर्म आहे आणि मुळातच मंगळाची ती वृत्ती आहे, सट्टा करणे आणि रिस्क घेणे एखाद्या गोष्टीची, किंवा त्याच्यामध्ये पैसे कमवायचे तर आपण थोडी रिस्क घेतली पाहिजे आणि ती रिस्क घेतल्याच्या नंतर त्याच्यामधून आपल्याला काही ना काहीतरी मिळणार आहे, कधी ना कधीतरी आपल्याला त्याच्यामधून कमवावं सुद्धा लागणार आहे. अशा पद्धतीचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये अशा जातकांच्या विचारांमध्ये असतो. मग तो का तयार होतो? कारण तो मंगळाच्या अखत्यारीमध्ये असल्या कारणाने तयार होतो. बरोबर आहे. म्हणजे त्याची पत्रिका मी तुम्हाला फक्त 2 ग्रह सांगितले की त्याच्या तिथे प्रथम स्थाना जे आहे तर त्याच्यामध्ये तुळ राशी आणि त्याच्यानंतर एकादश भावामध्ये लाभस्थानामध्ये शुक्र, लग्नेश आणि मंगळ असे 2 ग्रह आहेत आणि लग्नी शनी. 1983चा जन्म आहे. मग अशा याच्यामध्ये जर समजा आपण तिथे विचार केला, तर त्यामध्ये या जातकाने पहिल्यांदी जेव्हा शेअर मार्केटमध्ये काही गोष्टी करायला सुरुवात केल्या, त्यावेळेला त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये तो एकदम रोज खुश असायचा. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याला तिथे क्रिकेटमध्ये सुद्धा इंटरेस्ट असल्या कारणाने, कारण मंगळ हा स्पोर्ट्सचा कारक आहे. मंगळ हा रिस्क घेणारा आहे आणि मग त्याने त्या माध्यमातून सुद्धा कामं सुरू केली आणि ती कामं सुरू केल्याच्या म्हणजे ते सुद्धा काम म्हणजे तो सुद्धा एक त्यांनी उद्योग सुरू केला आणि तो उद्योग सुरू केल्याच्या नंतर त्या जातकाला एका घटकेला इतका जबरदस्त त्याला फटका पडला की त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्याची इन्व्हेस्टमेंट फार मोठी नव्हती. फार त्याची इन्व्हेस्टमेंट मोठी नव्हती. पण तो जी इन्व्हेस्टमेंट करत होता, ती इन्व्हेस्टमेंट त्याला मिळवून देत होती. आता आपण काय म्हणतो, की तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही अमुक एक कोर्स केला किंवा तुम्ही अमुक एक हे केलं, की त्याच्यानंतर तिथे तुम्हाला व्यवस्थित शेअर मार्केट करता येतं. तर त्यांनी कोर्स वगैरे सुद्धा केले होते. प्रत्येक जण सेल्फ स्टडी सुद्धा करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण करत असतो, कारण पैसे कमवायचे असतात. पण आपल्याला एक गोष्ट जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे, की तुमचा ग्रह काय सांगतो. तुमचा ग्रह काय सांगतो आणि जर तुमचा ग्रह सांगत असेल, की तुम्हाला अमुक एका गोष्टीपासून तिथे दूर राहिलं पाहिजे किंवा अमुक एका गोष्टीचा वापर तुम्हाला मर्यादित स्वरूपात केला पाहिजे, तो सुद्धा तुम्हाला शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या. तुम्हाला जर तुमचा ग्रह सांगत असेल, की तुम्हाला अमुक एका गोष्टीपासून दूर राहणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला अमुक एका गोष्टीचा वापर मर्यादित स्वरूपात करणं गरजेचं आहे, तेच शनी सांगतो. त्या जातकाच्या लग्नी शनी असल्या कारणाने तिथे त्याने सांगितलं, की त्याच्यामध्ये लग्नी शनी असल्या कारणाने त्या जातकाने सांगितलं, की त्याच्यामध्ये ह्या जातकाच्या जीवनामध्ये
संयमित स्वरूपामध्ये जर ह्या गोष्टींचा वापर केला, मर्यादित स्वरूपामध्ये या गोष्टींचा वापर केला, तर उत्तम फळं मिळतील. शेअर मार्केट जुगार आहे वगैरे मी असं काही म्हणत नाहीये, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की मी म्हणतो शेअर मार्केट जुगार आहे. नाही, शेअर मार्केट जुगार वगैरे असं काही नाही. बघा, शेवटी धंद्यात सुद्धा माणूस जेव्हा पैसे गुंतवतो, तर त्यावेळेला तिथे तो सुद्धा एक प्रकारचा जुगारच आहे. कधी कधी तो धंदा चालतो, कधी कधी धंदा बुडतो. कधी एखादी गोष्ट चढते, कधी कधी एखादी गोष्ट बुडते. म्हणजे तिथे मार्केटच्या भाषेमध्ये सांगितलं होतं ना, की जसं तुम्ही प्रॉफिट बुक करण्याची हिंमत ठेवता, लालसा ठेवता, तसं तुम्हाला लॉस बुक करण्याची सुद्धा लालसा किंवा हिंमत तुमच्याकडे असली पाहिजे. असं का सांगितलं जातं? कारण हा रिस्क ओरिएंटेड खेळ आहे. म्हणूनच त्यामध्ये तिथे आपल्याला मंगळ ग्रहाची भूमिका पाहिजे. तर तिथे शनी महाराज काय सांगतात, की शनी महाराज सांगतात, मर्यादित आणि संयमित स्वरूपामध्ये तुला हे काम केलं पाहिजे. त्याने शेअर मार्केट करता करता त्याच्यामध्ये ते काही ड्रीम इलेव्हन वगैरे 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 केलं. आणखी त्याच्यामध्ये सुद्धा तो काही गोष्टी पैसे वगैरे हे करायला लागला. आणि इथे सुद्धा कधी कधी जातकाला भूत बसतं डोक्यावरती. शनी सारखा ग्रह जो आहे ना, तो जातकाच्या, मी हे तुम्हाला का सांगतोय, मी कुणालाही त्याच्यामध्ये असं घाबरवत नाहीये. मी तुम्हाला सतर्क करतोय. तुमचा ग्रह जे तुम्हाला सांगतो किंवा तुमचा ग्रह जे तुम्हाला त्याच्यामध्ये एक मार्गदर्शन करत असतो, त्या ग्रहासारखा गुरु नाही, त्या ग्रहासारखा मार्गदर्शक नाही. लक्षात घ्या, तुमचा ग्रह जे तुम्हाला सांगतो ना, त्या पद्धतीने तुम्हाला वागलं पाहिजे. त्या जातकाचा ग्रह प्रथम स्थानात असणारा, लग्नात असणारा ग्रह त्याला सांगतोय, की बाबा तुला काय केलं पाहिजे, तुला अशा अशा पद्धतीनेच काम केलं पाहिजे. पहिल्यांदा त्याला त्याच्यामध्ये काही रोकटोक झाली का? काही नाही. सगळं व्यवस्थित त्याला मिळतही होतं. आणि त्यानंतर तिथे शनी महाराजांनी थोडी लगाम खेचली. लगाम खेचल्याच्या नंतर भाग असा झाला, की त्याच्याच पत्रिकेमध्ये आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. त्याच्याच पत्रिकेमध्ये आपल्याला त्याची उत्तरं अशी मिळतात, की जेव्हा लाभ स्थानामध्ये शुक्र आहे, तो लाभस्थानातला शुक्र त्याला व्यवस्थित रोजच्या रोज धन मिळवून देत होता. आणि ते कुणाच्या माध्यमातून मिळवून देत होता? तर मंगळ ग्रहाच्या माध्यमातून मिळवून देत होता. शुक्र ग्रहाच्या माध्यमातून मिळवून देत होता. आणि ते मंगळ ग्रहाच्या माध्यमातून कसं? तर मंगळ ग्रह हा सट्टा करणारा आहे. ते मंगळ ग्रहाच्या माध्यमातून मिळवून देत होता. तोच मंगळ ग्रह ज्या वेळेला चतुर्थ दृष्टीने, बघा, तोच मंगळ ग्रह ज्या वेळेला चतुर्थ दृष्टीने धनस्थानाला पाहतो, त्यावेळेला तिथे त्याची इच्छा अशी तयार झाली, की आपल्याकडे असलेलं जे आहे, म्हणजे राखीव किंवा ठेवलेलं जे धन आहे, तर त्याचा सुद्धा वापर जो आहे तो आपण या सट्ट्यात केला. आणि त्याचे 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले. असं जे काही गणित त्याने मनात मांडलं असेल, त्या गणिताला लगाम जो आहे, तो लगाम शनी महाराजांनी घातल्याच्या नंतर तिथे ऑलरेडी धनस्थानामध्ये जी गुरुकेतूची युती होती, म्हणजे आहे, तर त्या गुरुकेतूच्या युतीवर जेव्हा मंगळ हा चतुर्थ दृष्टीने पाहतोय, त्यावेळेला तिथे एकाच वेळेला त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि लग्नी शनी असल्यामुळे मनुष्य नैराश्याच्या गर्तेमध्ये गेला. लक्षात घ्या, मनुष्य नैराश्याच्या गर्तेमध्ये गेला. असं का झालं? कारण त्याच्यामध्ये सट्टा करण्यासाठी उद्युक्त करणारा ग्रह लग्नेशा सोबत आणि स्वतः पंचम स्थानाला पाहतोय, जे सट्ट्याचं स्थान आहे. पण तोच ग्रह ज्या वेळेला धनस्थानाला सुद्धा पाहतोय, तर तिथे कधीतरी आपल्याला हा धनस्थानाला पाहणारा मंगळ मोठा जर्क देणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जोर का झटका धीरे से देणार आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ही पत्रिका मला काही दिवसांपूर्वीच त्या, म्हणजे जो माझा मित्रच आहे, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं, की काय अशी अशी सगळी गडबड चालू आहे. तर त्याला असा संशय आला, की कुणाची नजर लागली का, किंवा मला काही त्रास देण्यासाठी कुणी काही कुरापती केल्या का? अशी त्याची शंका आली. कारण सगळं व्यवस्थित एकदम छान चाललेलं आहे. पण हा झटका जो आहे, हा झटका लागण्याचं कारण काय, हे त्याच्या मूळ पत्रिकेमध्येच आहे. तर त्याने कसं संयमित स्वरूपामध्ये कामकाज केलं पाहिजे, संयमित स्वरूपामध्ये त्याने काही गोष्टी मिळवल्या पाहिजेत, थोडंसं थांबलं पाहिजे. थोडंसं थांबल्याच्या नंतर परत एकदा त्याच्यामध्ये चाललं पाहिजे, परत थांबलं पाहिजे, परत चाललं पाहिजे. कुठल्याही रस्त्याला, कुठल्याही रस्त्याला जेव्हा आपण स्पीड ब्रेकर असतो, त्यावेळेला स्पीड कमी करावाच लागतो.
असतो की नाही? त्यानंतर तुम्ही अगदी महामार्गावर जरी असाल तरी सुद्धा जिथे टर्न असतात तिथे ऑटोमॅटिक आपल्याला स्पीड कमीच करावा लागतो की नाही? का त्याच स्पीडमध्ये गाडी एकदम टर्न घेते? असे काही रोहित शेट्टीचे पिक्चर नाहीत ना? मग तो सुद्धा आपल्याला भाग एक लक्षात घेतला पाहिजे की असे रिस्क ओरिएंटेड जे काही खेळ आहेत ते रिस्क ओरिएंटेड खेळ हे जातकाला खेळताना त्याची पत्रिका मुळात काय सांगते हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. हा मनुष्य इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीमध्ये काम करणारा आणि त्याच्याकडे सुद्धा रोजचा खेळता पैसा त्याच्या नोकरीतून येणारा आहे. पण जेव्हा शनी महाराजांनी षष्ठ स्थानामध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्याला हा धक्का लागला. जेव्हा शनी महाराजांनी षष्ठ स्थानात प्रवेश केला त्यावेळेला त्याला हा धक्का लागला आणि तो त्याच्यामध्ये थोडासा बिथरला. त्यात त्याला कुणीतरी सांगितलं होतं, त्यात त्याला कुठल्या एका ज्योतिषाने सांगितलं होतं की तू आता बिलकुल घाबरू नकोस, तुझ्या भाग्यात आता गुरु आलेला आहे. बघा काय सांगितलं, तुझ्या भाग्यात गुरु आलेला आहे, तू बिलकुल घाबरू नकोस, तुझं जीवन एकदम आता सुसाट निघून जाणार आहे. अब बहुत पैसा कमाओ, अब तुम बहुत पैसा कमा सकते हो. आणि गुरु येऊन काही महिने झाले, शनी येऊन काही महिने झाले आणि त्याच्यानंतर हा धक्का बसला हल्ली काही दिवसांपूर्वी. त्यामुळे त्याचं तिथे तो म्हणतो की त्या ज्योतिषाने मला चुकीचं सांगितलं का? तर त्या ज्योतिषाने त्याला चुकीचं नाही सांगितलं. भाग्यातला गुरु हा देणारच आहे. पण गुरु भाग्यापेक्षा जेव्हा अष्टमात असतो त्यावेळेला जातकाला तो अधिक प्रमाणात देतो, हेही तितकंच खरं आहे. मग हे आपल्याला फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजीमध्ये पत्रिका वाचत असताना किंवा फायनान्शियल बाबतीमधली पत्रिका वाचत असताना आपल्याला हे नियम म्हणा किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मग मला सांगा की ज्या वेळेला त्याच्या अष्टम स्थानात गुरु होता त्यावेळेला त्याची आर्थिक भरभराट झाली की ज्या वेळेला त्याच्या भाग्यात गुरु आला तेव्हा त्याची आर्थिक भरभराट झाली? बोला, काय वाटतं? कुलकर्णी साहेब, मांगरे साहेब, काय वाटतं तुला? रामशेखर साहेब, हॅलो. हॅलो. नाही, इथं भरभराटीला कारण हाच ठरला ना ग्रह, की जो बलवान ग्रह आहे तो कारणीभूत होणार आणि गुरु त्याला सपोर्टिंग म्हणून ऍक्ट करणार. पण बरोबर. बलवान ग्रह जर का विपरीत पडला तर गुरु सुद्धा लिमिटेड प्रमाणातच सहाय्य करू शकतो. बिलकुल. बिलकुल. आणि सर, पंचमातून शनी जात असेल, शनी मंगळ समसप्तकात असतील त्यावेळी, तरी हा. त्यावेळी मग त्याला पैसे मिळाले याचा अर्थ. शनी मंगळ जेव्हा षष्टात गेल्यानंतर प्रॉब्लेम सुरू झाला ना सर. म्हणजे हा, पंचमात, तर मग पंचमात काय रंग दाखवले? ज्या वेळेला जातकाच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानामध्ये शनी होता त्यावेळेला जातकाच्या पत्रिकेतून, कारण त्याची मूळ पत्रिका काय सांगते बघा, लग्नी शनी. मूळ पत्रिका काय सांगते? लग्नी शनी आहे. त्यानंतर मूळ पत्रिका काय सांगते? एकादश भावामध्ये शनी मंगळ आहे आणि लग्नेश शुक्र आहे. म्हणजे तिथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्याची वृत्ती काय आहे, त्याची मूळ वृत्ती काय आहे किंवा त्याचा मूळ स्वभाव ग्रहाच्या माध्यमातून कसा घडला पाहिजे, तर संयमित, मर्यादित अशा पद्धतीचा स्वभाव घडला पाहिजे. परंतु ह्या जातकाने काय सुरुवात केली की त्याच्यामध्ये पूर्णपणे तो मंगळाच्या अधीन झाला. तो होणारच आहे मंगळाच्या अधीन, कारण त्याचा लग्नेश जो आहे तो मंगळाच्या सोबत आहे ना, त्याच्यामुळे तो मंगळाच्या अधीन होणारच आहे. त्याने त्याला तिथे प्रभाव दिला. परंतु जेव्हा शनी महाराज पंचमातून जात होते, बघा शनी महाराज पंचमातून जात होते त्यावेळेला तिथे गुरु सुद्धा अष्टम स्थानातून तिथे प्रवास करत होता. जेव्हा गुरु आणि शनी पंचमातून आणि अष्टमातून प्रवास करत होते तर त्यावेळेला गुरुने अष्टमात असताना त्याला पैसे मिळवून दिले. तेव्हा शनी महाराजांना त्याच्यामध्ये त्याच्या मूळ ज्या काही ग्रहस्थिती आहेत त्याच्यामधून त्याला तिथे काही हानी करता आली नाही, काही त्याला धक्का देता आला नाही. गुरुने बऱ्याच गोष्टी सांभाळून घेतल्या. अष्टम स्थानामधून अष्टम स्थानामधून त्याची भरभराट केली. त्याच्याकडे संचय जो होता धनाचा, तो धनाचा संचय वाढला आणि जेव्हा तो धनाचा संचय वाढला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन लालसा उत्पन्न झाली.
आता आपल्या सगळ्यांना माहितीये षष्ठ स्थानातला जो शनी आहे हा अनावश्यक पैसा खर्च करायला लावतो किंवा माणसाला त्याच्यामध्ये कर्जाची भूमिका आणून देतो. आणि जेव्हा गुरु हा स्वतः त्याच्यामध्ये भाग्यस्थानामध्ये गेला आणि गुरु भाग्यस्थानात गेल्याच्या नंतर तिथे शनी षष्ठ स्थानामध्ये आला. शनी षष्ठ स्थानात आल्याच्या नंतर तिथे पंचम स्थान तर मूळचं जे आहे ते त्याचं मोकळंच आहे. त्याने आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शनीने तिथे असताना काय केलं तर त्याला थोडंसं थांबवण्याचं सुद्धा काम केलं. तो हळूहळू हळूहळू ज्या काही गोष्टी करत होता त्यानंतर जसं शनी महाराजांनी तिथून पलायन षष्ठ स्थानात केलं, षष्ठ स्थानात केल्याच्या नंतर त्याने परत एकदा मंगळाच्या भूमिकेने जोर घेतला. मंगळाच्या भूमिकेने पंचम स्थानाच्या बाबतीत जोर घेतला. त्यानंतर तिथे शुक्राने सुद्धा तसाच लाभाच्या बाबतीमध्ये जोर घेतला. शनी षष्ठ भावात आला आणि त्याच्यानंतर गुरु जो आहे तो पुढे गेला, भाग्यात आला. म्हणजे त्याला वाटलं की आता मी खूप चांगल्या प्रमाणात कमवेन. पण षष्ठात आलेल्या शनीने त्याला तिथे मर्यादा जी आहे ती मर्यादा शिकवली आणि त्याचं नुकसान करवलं. आलं नांगरे साहेब लक्षात? ती शंका आहे अजून काही? हो सर. बोला बोला बोला. हा आलं आलं लक्षात सर. मग सर ह्याची सांगड कशी घालायची? म्हणजे मग तो शनी मंगळाचा समसप्तक नव्हता का? किंवा शनीनी लग्नेशाला पाहत होता ना त्यावेळी? समजा शनी मंगळ लग्नेशा मग त्या हा करेक्ट. आता बघा शनी जेव्हा लग्नेशाला पाहत होता त्यावेळेला तो थोडा मर्यादित स्वरूपात होता. तो एकदम वाहवत नाही गेला होता. थोडा मर्यादित स्वरूपात होता. चाललंय, मिळतंय, चाललंय, नोकरी आहे, परत शेअर मार्केट करतोय, फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे. परत त्याच्यामध्ये त्याला असं वाटलं की नाही आपण ते आणखीन क्रिकेटमध्ये पण पैसे हे करू, त्या ऑनलाईन क्रिकेटमध्ये पण आपण पैसे टाकू, त्याच्यामध्ये पण हे करू, तिथून पैसे कमवले त्यावेळेला सुद्धा. पण जसं शनी महाराजांनी पंचम स्थान सोडलं, लग्नेशावरचा कंट्रोल शनी महाराजांनी सोडला. मुळातच लग्न शनी आहे त्याच्यामुळे त्याला कंट्रोलमध्येच असणं गरजेचं आहे. लग्नेशावरचा कंट्रोल जेव्हा शनी महाराजांनी आणि मंगळावरचा कंट्रोल सोडला तेव्हा मंगळ आउट ऑफ कंट्रोल झाला. मंगळ थोडा थोडा आणखीन धीट झाला. त्याने आणखीन थोडं धाडस जास्ती केलं. पण षष्ठ स्थान जे आहे ते त्यावेळेला शनी महाराजांच्या हातात आहे. आता जेव्हा षष्ठ स्थान शनी महाराजांनी ताबा घेतला षष्ठ स्थानाचा त्यावेळेला तिथे त्याला आर्थिक धक्का लागला. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला तिथे प्रत्येक पत्रिका पाहताना किती बारकाईने पाहिली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे उदाहरण दिलं की अशा गोष्टी जातकाच्या जीवनामध्ये होतात. मग आपण काय फक्त आर्थिक प्राप्तीसाठी किंवा आर्थिक संकटासाठी जातक आल्याच्या नंतर आपण काय म्हणणार त्याला? धनस्थान बघा, दशमस्थान बघा, षष्ठस्थान बघा, ज्यादा से ज्यादा एकादश स्थान बघा. पण इथे मूळ माणसाचा स्वभाव आणि मूळ माणसाची प्रकृती काय सांगते ह्याच्याकडे जर आपण नाही पाहिलं तर फेल होऊन जाईल माणूस. म्हणजे आपण ज्योतिष सांगण्यामध्ये फेल होऊन जाऊ. तर तसं होता कामा. सर सर येस बोला. सर एका लेक्चर मध्ये मी ऐकलं 3 वर्षापूर्वी की पंचमातून शनी जात असताना 2.5 वर्ष तुम्ही ट्रेडिंग करू नका, नंतर तुम्ही बिंदास करा, असं आहे का मॅडमने सांगितलं? म्हणून हा प्रश्न विचारला. मग म्हणजे फक्त पंचमात असतानाच तो वाईट आहे ट्रेडिंगसाठी. बाकी आता तुम्ही जे सांगितलं हा नियम षष्ठ स्थानात आल्यावर त्याने दाखवलं. म्हणजे हे काहीच नाही, फक्त पंचमात शनी आहे ना, मग तुम्ही ट्रेडिंग करू नका बस. आता त्यांनी एक सामान्यपणे नियम जो आहे, जो नियम तुम्ही नियम चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही. बघा, ज्याचा मुळातच पंचमात शनी आहे अशा माणसाला तशी इच्छा होणार नाही. पण ज्याचा मुळात पंचमात शनी आहे आणि त्याच्या दशमात मंगळासारखा ग्रह आहे किंवा लाभात मंगळासारखा ग्रह आहे किंवा लग्नात मंगळासारखा ग्रह आहे किंवा धनस्थानात मंगळासारखा ग्रह आहे, अशा माणसाला इच्छा होणारच ट्रेडिंग करण्याची किंवा जुवा खेळण्याची किंवा कुठल्याही तऱ्हेचा सट्टा खेळण्याची. काही म्हणजे कसं आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे असं नाहीये, पण लोक अनेक प्रकारच्या माध्यमातून रेस असो, अमुक असो, तमुक असो, ह्या सगळ्या माध्यमातून लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये कार्यरत होतात. शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे. शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे. पण जेव्हा तुम्ही इतरांना काही ज्ञान द्यायला जाल, सांगायला जाल, त्यावेळेला तो मनुष्य आपल्यालाच म्हणतो जर शेअर मार्केट बिझनेस आहे ना तर हा पण माझ्यासाठी बिझनेसच आहे असं मला सांगितलं. 2-3 लोकांनी सांगितलं हा पण माझ्यासाठी बिझनेस आहे. पण तो त्यांचा विचाराचा भाग आहे.
पण ज्या वेळेला त्या मॅडमनी तुम्हाला असं सांगितलं की पंचमामध्ये शनी असताना फक्त ट्रेडिंग करू नका, कारण पंचम स्थान मुळातच ट्रेडिंगचं आहे आणि तिथे जर शनी महाराज आहेत तर शनी महाराजांना ही गोष्ट पसंत नाही. पण त्या मॅडमच्या हे लक्षात आलं नाही की जर मुळातच लग्न स्थानामध्ये शनी असेल तर लग्न स्थान हे तुम्हाला ऑपरेट करणारं मुख्य स्थान आहे. त्या स्थानामध्ये जर शनी सारखा ग्रह असेल तर तो पंचम स्थानापेक्षा जास्ती बलवान आहे आणि तुमच्या विचारांवर, तुमच्या आचारांवर, तुमच्या कृतीवर, तुमच्या कर्मावर त्याचा पगडा हा मोठ्या प्रमाणात असतो. हे सुद्धा आपल्याला विसरून चालेल का? नाही चालणार. बरोबर आहे डांगरे साहेब? बोला. बरोबर आहे सर. त्यांनी बघा, समग्र सांगितलं शनीचा असेल. बरोबर. हा एक समग्र म्हणजे आपण थोडक्यात नियम सांगतो ना की गोचरीचा शनी पंचमातून जाताना ट्रेडिंग करू नये, बस असं. हा बस त्याने असं सांगितलं. पण त्याच्यामध्ये कधी कधी आपण म्हणतो ना की गोचरीचा ग्रह हाच सगळं काही फळ देतो का? तर नाही. गोचरीचा ग्रह तुमच्या मूळ स्थितीनुसार फळ देतो. नाहीतर लग्नात गुरु आल्याच्या नंतर किंवा भाग्यात गुरु आल्याच्या नंतर प्रत्येकाला एकदम त्याच्यामध्ये सुगीचेच दिवस आले पाहिजेत, भरभराट झाली पाहिजे. पण असं होतं का दरवेळेला? नाही, कारण तुमची मूळची ग्रहस्थिती त्याच्यावर हे परिणाम करणार आहे. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, एका जातकाचं घर हे जर 200 स्क्वेअर फुटाचं असेल आणि त्याच्यामध्ये तिथे अशा प्रकारची सामग्री आणून टाकली की त्याचं 200 स्क्वेअर फुटाचं घर पूर्णपणे ब्लॉक झालं, तर ती सामग्री कितीही महागडी असेल तरी त्याच्या घरासाठी ती योग्य आहे का? नाही. आणि जर एखाद्या जातकाचं घर 1200 स्क्वेअर फीटचं असेल आणि त्याच्या घरामध्ये अशीच महागडी सामग्री आणून टाकली, मोठीच्या मोठी सामग्री आणून टाकली, तर ते त्याच्यासाठी लाभदायक राहील आणि योग्य सुद्धा ठरेल. म्हणजे त्याची मूळची स्थिती जी आहे ती चांगली आहे ना. हे बरोबर आहे पण सर. लक्षात घेतलं पाहिजे. तर मला याच संदर्भात प्रश्न होता की फक्त षष्ठात शनी आल्यामुळं जर तिथं मूळचा ग्रह नसेल तर स्थानाला इतके म्हणजे काय म्हणतात रिझल्ट देऊ शकला का शनी फक्त स्थानात मॅडम, जातोय म्हणून? स्थान जे का आहे तो म्हणजे त्यापेक्षा मंगळावरचा ताबा सुटला आणि लग्नेशावरचा ताबा सुटल्यामुळे जास्त रिझल्ट मिळाले? कसं आहे मॅडम की ज्या वेळेस तिथे पंचम स्थानामध्ये शनी होता तर त्यावेळेला त्याचा स्वतःचा कंट्रोल झाला की तो मर्यादित स्वरूपात करत होता. पंचम स्थानामध्ये शनी असल्यामुळे षष्ठ स्थानात आल्यामुळे पंचम स्थान शनी महाराज षष्ठ स्थानात आले, त्यामुळे पंचम स्थान मोकळं झालं. पंचम स्थान मोकळं झाल्यामुळे तो पंचम स्थानाच्या संबंधित असलेली कृती करण्यासाठी भरधाव वेगाने सुटला आणि तो वेग त्याला तिथे नडला. कारण काय? षष्ठात शनी आला. षष्ठात शनी आल्यामुळे काय झालं की त्या षष्ठातल्या शनीने इथे तुम्हाला असं वाटतंय का की दृष्टीने काही त्याच्यामध्ये गडबड करवलेली आहे? पण षष्ठ स्थानच मुळात असं आहे की ते कर्जाचं स्थान. काही वेळेला माणसाला आर्थिक ज्या गोष्टी आहेत त्या आर्थिक गोष्टींमध्ये तिथे संकट आणणारं स्थान आहे. नोकरीच्या बाबतीमध्ये तिथे काही वेळेला तुम्हाला संकट आणणारं किंवा नोकरीच्या बाबतीमध्ये भरभराट देणारं स्थान आहे. मग तिथे तो फसला. मग षष्ठात केवळ शनी आल्यामुळे तिथे अशी परिस्थिती उत्पन्न झाली की त्याला कर्ज घ्यावं लागेल. कारण त्याने जसं इन्कम वाढलं ना की मनुष्य आपल्या गरजा ज्या आहेत त्या गरजा वाढवतो. आपलं लाईफस्टाईल मूळचे वेगळं. ग्रह नसताना पण देतो म्हणजे एवढे असे रिझल्ट बिलकुल. ऐका, गोचरीचा त्याने शनी? मनुष्य आपलं लाईफस्टाईल ज्या वेळेला चेंज करतो ना तर ते चेंज केलेलं लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी कधी कधी माणसाला बरेच उद्योग करावे लागतात. तर त्याच्यामध्ये मग त्या माणसाला असा सल्ला दिला मी की बघ, तुझ्या लग्नी शनी आणि आता षष्ठातून शनी चाललाय, 1 रुपयाचं कर्ज घेऊ नको. पाहिजे ते एक वेळ जेव, दाल रोटी खा, पण त्याच्यामध्ये 1 रुपयाचं कर्ज कुणाकडून घेऊ नको. तू आता कर्जात नाहीस तर तू कर्ज घेऊ नकोस. तुझी नोकरी सही सलामत आहे, ती नोकरी टिकव, नोकरीमध्ये व्यवस्थित हे कर आणि जे काही तू त्याच्यामध्ये या सट्ट्यामध्ये जे काही तू ओढला गेला होतास तर तिथे एक एक पाय मागे टाक आणि इन्व्हेस्टमेंटकडे लक्ष दे. मग इथे भाग्यातला जो गुरु आहे, मिथुनेमध्ये त्याच्या गुरु जो आलेला आहे, मग तिथे कोणीतरी त्याला भाग्याच्या संदर्भात मार्गदर्शक मिळाला, नाहीतर तो कर्ज घेण्याच्या 100% तयारीत होता.
तो कर्ज घेण्याच्या 100% तयारीत होता. हल्ली कर्ज जे आहे ते अत्यंत सोप्या पद्धतीने मिळतं. ऑनलाईन लगेच पैसे येतात वगैरे वगैरे. त्या चक्करमध्ये होता तो. कारण त्याचा असा हेतू होता की मला हा जो झालेला लॉस आहे तो मी रिकव्हर करीन. काय वाटतं तुम्हाला, रिकव्हर झाला असता? नसता झाला सर. मग तिथे आपण सल्लागार म्हणून जर व्यवस्थित पद्धतीने एखाद्याला मार्गदर्शन केलं की बाबा तू हे नको करूस, त्याला कर्ज घेण्यापासून थांबवलं, त्याला सांगितलं कर्ज घेऊ नकोस, फसशील कर्ज घेतला असतं. आणि न होण्याचं कारण म्हणजे तो लग्नीचा शनी आहे, कारण तो दाखवतोच आहे मुळात की तुला लिमिटेड पर्यंतच आणि तुझी तो धाव हेही आहे. दाखवतो लग्नीचा शनी की तुला कधीतरी कर्ज घ्यावं लागेल. मग जर तिथे आपल्याला जर कळलं की बाबा कर्ज नाही घ्यायचं, एक वेळ जेऊ, कर्ज नाही, छोटं कुटुंब आहे, सुखी कुटुंब आहे, तो मुलगा आणि त्याची पत्नी, 3 लोकांचं कुटुंब आहे, काय मोठी त्याच्यामध्ये रोज सोन्याच्या थाळीत जेवण्याची गरज नाहीये. तुम्ही काही काळ त्याच्यामध्ये व्यवस्थित काही न दिखावा करता पण जगू शकता, राहू शकता. तशा पद्धतीने त्याला, कारण लग्नीचा शनी हेच सांगतो, आगाऊपणा, अतिरेकपणा योग्य नाही. त्यावेळेला मॅडम आपल्याला ह्या ग्रहस्थितींचा विचार करताना, मग हे आर्थिक बाबतीतलंच मार्गदर्शन आहे ना, मग ह्या आर्थिक बाबतीतलं मार्गदर्शन असताना आपण त्याच्यामध्ये केवळ तिथे धनस्थानाचा विचार केला का, तर नाही. दशम स्थानाचा विचार केला का, तर नाही. मग षष्ठ स्थानाचा विचार केला, हो केला. आता षष्ठ स्थानाचा गोचरीच्या नुसार विचार केला. एकादश स्थानाचा विचार केला का, त्याच्या मूळ पत्रिकेनुसार एकादश स्थानाचा विचार केला. आणि आपण त्याच्यामध्ये त्याच्या लग्नस्थानाचा देखील विचार केला की त्याच्या लग्नस्थान काय म्हणतंय, लग्नस्थानात काय. बरोबर आहे मॅडम? आलं लक्षात? मुद्दा लक्षात आला का हो तुमच्या आला. कोणाच्या? हो हो आला, पूर्णपणे आला सर. कुणाला कळला नाही? कुणाला कळला नाही? सवाई साहेब, लक्षात आलं का तुमच्या? हो सर, क्लिअर. क्लिअर? ओके. काही शंका आहे का? फक्त एक पॉइंट होता की जसं आता लग्नी शनी असलेल्या एक स्टुडंटला मी पाहिलं होतं की जे विदेशात गेले होते पोस्ट ग्रॅज्युएशन करायला. तर त्यांनी कर्ज घेतलं, पण तिने आपल्या 1.5 वर्षामध्ये आपल्या सुरुवातीच्या जॉबमध्येच ते फेडून पण टाकलं म्हणजे पैसे. जेव्हा लग्नीचा शनी कर्ज घेतो तर त्यावेळेला शनी हा जबाबदार ग्रह आहे. तो असा निष्काळजी राहत नाही. तो जबाबदार ग्रह आहे. त्यानंतर कर्ज घेतलं हे शनीकडे आलंच. कर्ज घेणं हे शनीकडे आलंच. शनीने कर्ज घ्यायला लावलं आणि ते त्यांनी फेडलं सुद्धा. मग ते कर्ज फेडण्यासाठी इतर ग्रहस्थिती त्याच्या पत्रिकेमध्ये योग्य असणार हे निश्चित आहे. मग त्याने स्वतः नोकरी करून कर्ज फेडलं की व्यवसाय करून कर्ज फेडलं की अन्य काही गोष्टी करून कर्ज फेडलं, काय काय केलं त्याने? नोकरी करून सर, मग म्हणजे नोकरी करून स्टुडंट जर, आहे ती. हा, हं. नोकरी करून जर साहेब त्यांनी कर्ज फेडलेलं असेल, मग तुम्हाला जर त्याची पूर्ण पत्रिका माहिती असेल तर त्या पत्रिकेमध्ये षष्ठ स्थान, कन्या राशी आणि त्याचं भाग्यस्थान आणि दशम स्थान जे आहे ते प्रबळ असणार हे नक्की आहे. आणि धनु राशी प्रबळ असणार हेही नक्की आहे. आहे का तुमच्याकडे पत्रिका मी तुम्हाला? आता पत्रिका समोर नाही, बघेन मी ती ती आपण सांगता ते बघेन मी, हे मुद्दे बघेन नक्की मी. बघा. आणि अशा पत्रिका बघण्यानेच आपलं विजन जे आहे ते क्लिअर होणार आहे. आलं लक्षात? बरं. बर, बोला कुलकर्णी साहेब. हा सर, तुम्ही म्हणालात की षष्ठातला शनी अचानक खर्च देतो असं म्हटलात ना तुम्ही. हम्म, हम्म, हम्म. षष्ठातला शनी खर्च खूप देतो असं म्हटलात ना. नाही, षष्ठातला शनी अचानक खर्च देतो असं नाहीये. हा. खर्च करणारा मंगळ आहे. शनी खर्च करत नाही. शनी हा तुम्हाला त्याच्यामध्ये जेव्हा षष्ठातून जात असतो त्यावेळेला तो तिथे काही वेळेला पैसे उधार घ्यायला लावतो किंवा तो हा, त्याच्यामध्ये पैशांच्या त्याच बाबतीमध्ये काही तेच कमतरता. सांगायचंय. एका माझ्या मित्राचा कुंभ्याच्या शनी षष्ठात आहे. हं. आयुष्यभर कर्ज घेऊन जगावं लागलं. फेडतो Yes. पण, घेतो फेडतो, घेतो, म्हणजे गेले 40-50 वर्ष हेच चालू आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे त्याचा एक महिना असा नाही गेला की त्याला कधी अचानक खर्च उद्भवले नाही, काही ना काहीतरी होणार. गाडी तुटेल, गाडीची मागच्या आठवड्यामध्ये चाशी तुटली टू व्हीलरची, ती दुरुस्ती केली, आता 15 दिवस झाले नाही, आज कॉम्प्युटर बंद पडला, आता 30,000चा कॉम्प्युटर घ्यायचा आहे, सतत चालू असतं. मग हाच जो भाग आहे ना, की जेव्हा षष्ठात शनी आहे, मग अशा व्यक्तीचं दशम स्थान जे आहे, मग ह्या मंगळ व्यक्तीने जे राहू आहे. काही हा मग आता तुम्ही म्हणालात ना, की त्याचं कर्ज घेणं आणि कर्ज फेडणं ह्या दोन्ही गोष्टी तत्काळ होतात. मग जेव्हा मंगळ जो आहे, मंगळ त्याचा प्रबळ आहे, तो मंगळ प्रबळ असल्या कारणाने त्याच्याकडून कर्जाची परतफेड लवकर होते. म्हणजे तो कर्ज घेतो आणि कर्ज फेडतो. मंगळ त्याला तेवढा व्यवसाय दशमात असल्यामुळे तिथं आणून देतो व्यवसाय. आणि आहे आहे हा मग बरोबर आहे, त्याच्यामध्ये तो व्यवसाय असतो सतत. रिकामा राहत नाही. नाही तो राहत, मनुष्य रिकामा राहत नाही. कधीच राहिला नाही. असं आहे. मग तिथे ह्या पत्रिका ज्या आहेत ना, ह्या पत्रिकांमध्ये आपल्याला माझा सांगण्याचा हा टॉपिक शिकवण्याचा उद्देश जो आहे की तो लक्षात घ्या, की आर्थिक जीवन पाहत असताना जातकाच्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. सगळ्याच गोष्टींचा विचार आपल्याला समग्र रीतीने केला पाहिजे. सूक्ष्मामध्ये त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, अवलोकन केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जातकाला रिझल्ट दिला पाहिजे. आणि हे सगळं करायला आपल्याला किती वेळ लागला पाहिजे, तर पत्रिका समोर आल्याच्या नंतर काही क्षणांमध्ये किंवा काही मिनिटांमध्ये आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे. तेवढ्या वेगाने आपल्या मस्तकातली चक्र फिरली पाहिजेत, आपली तर्कबुद्धी फिरली पाहिजे. आणि नाही, हा तरच मुद्दा सर महत्वाचा आहे खूप, तुम्ही जो सांगितला तो. माझा 40 वर्ष जुना मित्र आहे सर. प्रत्येक गोष्ट त्याची कर्जाने झालेली आहे. अख्खं आयुष्य कर्जात उभं राहिले आणि सगळं फेडलेलं आहे. म्हणजे ह्याचं हे पण पत्रिकेवरनं सर वाचता यायला पाहिजे ना आपल्याला. बिलकुल हा पण बिलकुल वाचता यायला फायनान्सचाच पाहिजे. भाग आला ना. बिलकुल म्हणजे हा फायनान्सचाच भाग आहे आणि हे आपल्याला वाचता यायला पाहिजे. म्हणून तर मी म्हटलं ना, की मी त्या मित्राला काय सांगितलं, की बाबा तू कर्ज आता घेण्याच्या भानगडीत पडू नको. कारण त्याचा विचार वेगळा होता. बघा, आता या व्यक्तीचा म्हणजे तुमच्या मित्राचा विचार काय आहे, की कर्ज घ्यावं, त्याच्यातून उद्योग करावा आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून ते कर्ज जे घेतलेलं आहे ते फेडून टाकावं आणि त्यातला जो काही आपला हिस्सा आहे तो आपल्याकडे. बरोबर आहे. म्हणजे एक उद्योग झाला, व्यवसाय उभा राहिला, कर्जही फेडलं गेलं. आणि ह्याच्यामध्ये मनुष्य सराईत आहे, हुशार आहे, त्याला ती गणितं सगळी माहिती आहे. आपल्या म्हणजे लोकल भाषेमध्ये पुराणा खिलाडी आहे. बरोबर आहे की नाही? पण हो. आता मी जो किस्सा तुम्हाला जो सांगितला, जी पत्रिका तुम्हाला सांगितली, त्या पत्रिकेमध्ये काय झालेलं आहे, की त्या व्यक्तीला लाभात एक तर मंगळ हा लाभाचा कारक नाहीये. शुक्र लाभाचा कारक. आणि मंगळ जर लाभात असेल, तर त्याला प्रचंड मेहनती करावीच लागते. तो मनुष्य त्याच्या नोकरीमध्ये प्रचंड मेहनत करतोच आहे. पण जेव्हा त्याला कळलं, की आपल्याला ह्या माध्यमातून सुद्धा धन मिळतंय, मग तो ते सोडतोय कशाला? माणसाला एक रोज जर एका रस्त्याने चालताना एक सोन्याचं नाणं मिळालं ना, मग तिथे पाऊस असो, चिखल असो, काही असो, खड्डा असो, तो तिथून जाणार. तो ते सोन्याचं नाणं मिळवणार. त्याच्यासाठी माणूस रिस्क घेतो आणि मंगळ असा रिस्क घेणारा ग्रह आहे. पण तोच जर तिथे मंगळ आपण पाहिला तर तो एकादश भावामध्ये आहे. म्हणजे तो लाभस्थानामधला मंगळ आहे, तर मंगळ लाभाचा कारक नाहीये. आणि मंगळ लाभाचा कारक नसल्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. खर्च का वाढवले त्यांनी? बघा आता इथे सुद्धा आर्थिकच गणित आहे. माणसाच्या स्वभावामध्ये त्याचं सगळं आर्थिक गणित दडलेलं आहे. त्या मुलाने खर्च का वाढवले? कारण लग्नी शनी आहे. लग्नीचा शनीचा फंडा असा आहे, की त्याने लाख रुपये जरी तिथे दिवसाला कमवले, तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये हवेत उड्या मारत नाही. शांत राहतो. पण ह्याचा लग्नेश, बघा ह्याचा लग्नेश जो आहे, तो लग्नेश त्याच्यामध्ये मंगळाच्या सोबत आहे. लग्नेश मंगळाच्या सोबत सिंह राशीमध्ये आहे. लाभात कुठली राशी येते? सिंह राशी येते. राजासारखं राहायचं. बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये अनावश्यक आकड आहे. म्हणजे जी अक्कड आहे ना, ती अनावश्यक अक्कड आहे. शनीला अक्कड पसंत नाही. शनी म्हणतो मोका आने दो, लगेच तो फटका देत नाही. मोका आने दो, मग तुला कधीतरी इंजेक्शन देतो मी. सर मग शनीची दृष्टी षष्ठास्थानावर कर्ज घेऊन कधीतरी काहीतरी करावं लागणार असा अर्थ घ्यायचा का? 100% जेव्हा
भाग्यातला शनी असेल अशा माणसाला सुद्धा त्याच्यामध्ये करावं लागतं कर्ज घेऊन, काही ना काहीतरी कारणास्तव कर्ज होतं, हे निश्चित आहे. सर हे किंवा षष्टातल्या शनीबद्दल एक मला ते सांग, आता मी हेच उदाहरण आता एक सांगणार होते की एक वृश्चिक लग्न, लग्नी शुक्र असणारी पत्रिका आहे. तर चतुर्थात राहू आहे. तर आता जसं चतुर्थात शनी आला, तर 15 एप्रिलला एका व्यक्तीने नको असताना अगदी ग्रँड विटारा काय 17-18 लाखाची कर्ज काढून गाडी घेतली. म्हणजे गाडीची गरज होती, पण 29 मार्चच्या आधी ती व्यक्ती म्हणत होती की नाही, साधीच गाडी, जेवढ्या आहेत त्या पैशामध्ये 4-5 लाखाची गाडी घ्यायची. आणि ते ड्रायव्हरनी भुरळ पाडली, म्हणजे खूप फोर्स केला किंवा काय असं म्हणतो ना आपण, नाही ही चांगलीच घेऊ, अशी घेऊ, तसं घेऊ म्हणून अधिकचं कर्ज घेऊन ही ग्रँड विटारा घेतली 15 एप्रिलला. म्हणजे जसा शनी चतुर्थात प्रवेश केला राहूवरून हे झालं, आणि त्याची तिसरी दृष्टी मूळच्या शनीवर पडली षष्टातल्या, तर कर्ज घेतलं गेलं. होतं मॅडम असं. कारण बघा, शनीचा स्वभाव जो आहे, इथे आपल्याला ग्रहांचे स्वभाव माहिती असणं फार गरजेचं आहे. इथे आपल्याला ग्रहांचे स्वभाव माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर त्या स्थानांची महती सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे. जसं आता कुलकर्णी साहेबांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं, की कर्ज घेण्याची इच्छा पहिल्यापासून माणसाची होणे आणि दृष्टी पडल्याच्या नंतर गोचरीची त्यावेळेला माणसाची कर्ज घेण्याची इच्छा होणे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्या ग्रहांचा सहभाग आहे. आणि तो किती प्रमाणामध्ये त्याला हे करता येतो हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. किती प्रमाणामध्ये तो अशी धाव घेऊ शकतो. म्हणजे सर आणि आपल्याला जेव्हा आपण एखाद्या जातकाची पत्रिका पाहतो, आणि हल्ली सरास रील्स मध्ये किंवा आणखीन सगळ्या गोष्टीमध्ये सांगितलं जातं, कर्ज घ्यायला घाबरू नका, कर्ज घ्यायला घाबरू नका, बिनधास्त कर्ज घ्या आणि उद्योग सुरू करा. जसं काही ह्या बाबाला माहितीच आहे की जो मनुष्य प्रत्येक कर्ज घेणार आहे, तर त्या प्रत्येक माणसाचा व्यवसाय चालणारच आहे, आणि तो व्यवसाय चालला तर आणि तो कर्ज त्याच्यामध्ये फेडणारच आहे. पण तिथे जेव्हा तुम्ही माणसामध्ये अशी उगाचच हवा भरता, एक तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणून म्हणा किंवा तुम्ही आणखीन मार्गदर्शक म्हणून, तुम्ही जेव्हा माणसामध्ये अशी हवा भरता की तू नाही कर बिंदास, तू घे कर्ज आणि जा पुढे, त्यानंतर त्या जातकाचं नुकसान होतं, त्याला जबाबदार कोण? त्याला सुद्धा कुणीतरी जबाबदार आहे ना. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जातकाची ग्रहस्थिती का पाहायची असते. इन्फ्लुएन्सर तो समग्र दृष्टिकोनातून सगळ्यांना सांगत असतो, सर सकट सगळ्यांना सांगतो, हे तू कर्ज घे, कर्ज घ्यायला घाबरू नकोस. असं कितीतरी लोक आपल्या पॉडकास्ट मध्ये आणि अनेक ठिकाणी सांगतात की नाही, कर्ज घ्या, बिनधास्त कर्ज घ्या. अरे घेतलं कर्ज, आणि त्या कर्जाच्या पायी जर उद्याला त्याला तिथे काही आणखीन त्रास सहन करावा लागला तर मग काय? कित्येक वेळेला अशा केसेस पाहिलेल्या आहेत की अनावश्यक कर्ज घेऊन ठेवलेल्या लोकांना, त्या उद्योगासाठी कर्ज घेऊन ठेवलेल्या लोकांना त्याच्यामध्ये अशी स्थिती येते की नंतर मग त्या पत्नीला किंवा त्या घरातल्या अन्य लोकांना त्याच्यामध्ये काहीतरी कामकाज करून गुजराण करावी लागते. आणि हा मनुष्य केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये त्या कर्जाच्या टेन्शन मध्ये असा गडून गेलेला असतो की तो काही हातपाय हलवत नाही. म्हणून सर आणि कर्ज घेताना सुद्धा, 2 मिनिटासाठी, कर्ज घेताना सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कशा प्रकारे जातकाला मार्गदर्शन करावं. अनेक वेळेला जातक आपल्याकडे याच्यासाठी सुद्धा येतो की मला कर्ज घ्यायचं अमुक एक उद्योग करण्यासाठी, मी कर्ज घेऊ का, येतो तो त्याच्यासाठी. मग त्या वेळेला सुद्धा आपल्याला ती स्थिती पाहणं गरजेचं आहे की जातक कर्ज तर घेतोय, आणि हे घेतलेलं कर्ज फेडण्याची ताकद त्याच्या पत्रिकेत आहे का? जर त्याच्या पत्रिकेत कर्ज फेडण्याची ताकद आहे तर तू कर्ज घे, आणि तुझ्या ग्रहांनुसार कर्ज घे. तू तुझ्या उंचीच्या पलीकडली धाव घेऊ नकोस. तू तुझ्या कपॅसिटीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नकोस. जर तसं केलंस तर मग त्याच्यामध्ये तू कुठेतरी संकटात येशील. कुठेतरी संकटात येशील. एका व्यक्तीच्या जीवनामध्ये असा किस्सा घडला की लॉकडाऊन मध्ये ज्या माणसाने लोकांना मदत सढळ हस्ते केली, सढळ हस्ते लोकांना मदत केली, त्याचे 2 व्यवसाय, 2-3 व्यवसाय आहेत, आणि त्याने लोकांना लॉकडाऊन मध्ये तुम्हाला पैसे पाहिजेत का असं फोन करून समोरून विचारलं आणि लोकांना पैसे दिले.
काही गरज आहे का, काही पैसे हवेत का, असं करून त्यांनी पैसे दिले. पैसे दिल्याच्या नंतर त्या माणसाने तिथे लॉकडाऊन मधून जेव्हा जसं सगळी परिस्थिती बाहेर आली आणि आपल्या परत एकदा व्यवसायाला चालना द्यायला त्यांनी सुरुवात केली. ती चालना देताना जे त्याने दिलेले पैसे होते लोकांना मदत म्हणून, ते तर त्याच्याकडून निघून गेले. आणि ते निघून गेल्याच्या नंतर त्याला नंतर तिथे त्याचा व्यवसाय रेग्युलेट करण्याकरता, चालवण्याकरता पैसे उरले नाहीत. आणि त्याच्या व्यवसायामध्ये जे लोक कामकाज करत होते त्यांना सुद्धा त्याला पैसे देणंच होतं प्रत्येक गोष्टीसाठी. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती आणखीन कर्ज झालं. आणि ज्यांना त्यांनी मदत देऊ केली होती त्या लोकांनी नंतर याच्याकडे बघणं सोडून दिलं. हा कर्जात बुडाल्याच्या नंतर दुनिया अशी असते. तर एक मिनिट मॅडम जरा. हा ही दुनिया जी आहे ही अशी असते. मग त्याच्यासाठी दुनिया कशी का असेना, जर आपल्याला आपली ग्रहस्थिती योग्य पद्धतीने माहिती असेल तर आपण कधी कधी ताकही फुंकून प्यायला पाहिजे. दूध तर फुंकून पितोच आपण, ताकही फुंकून प्यायला पाहिजे. हॅलो सर. हा बोला सर. हा, एक गोष्ट की म्हणजे जर मंगळ आणि शनीची दृष्टी षष्ठ स्थानावर असेल तर त्यांनी फार सावध राहायला पाहिजे. ही गोष्ट बरोबर. 100% सावध राहायला पाहिजे. बर. नुसतं आता तुम्ही षष्ठस्थानावरच नाही बघा, हा नुसतं षष्ठस्थानावरच नाही. काही हा वेळेला इथे मंगळ आणि शनीची दृष्टी किंवा मंगळ आणि शनीची युती जर त्याच्यामध्ये नवम स्थानामध्ये असेल तर नवम स्थानात असल्याच्या नंतर सुद्धा तिथे ओके. सांभाळूनच राहायला पाहिजे. आणि दुसरी सर गोष्ट, तुम्ही जे सांगत होतात की आता हल्लीचा ट्रेंड काय आहे, मुलं बाहेर शिकायला जातात, लोन काढतात आणि तुम्ही जो किस्सा सांगितला तसा माझ्या मित्राच्या बाबतीत घडला. 80 लाख कर्ज काढलं, चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये फॉरेनला शिकायला पाठवलं, मुलाला काही तिकडे जमलं नाही, तो इकडे निघून आला आणि 80 लाख माझ्या मित्राला फेडावे लागले त्याच्या कामधंद्यात. आज त्याचं वय सर 60 ते 62 वय आहे. बापरे. त्यांनी ते फेडले, पण त्याच्याकडचे आजचे 80 लाख गेले ना सर, रिटायरमेंटच्या बिलकुल वेळेला जे पाहिजे होते ते. 100%. तर हा योग जर का तुम्हाला हे जर शिकवता आला ना थोडंफार, की वडिलांच्या थोडंफार पत्रिकेमध्ये कशाला, हे आपण मुलासाठी. सगळं शिकवू ना. थोडंफार इथे हा. थोडंफार काही शिकायचं नाही. कसं आहे येस. की वडिलांच्या कुंडलीमध्ये असे काय योग असतात की हा. मुलांसाठी त्यांना कष्ट करावे लागतात. येस, हा योग नक्की सांगा सर. तो हल्ली खूप तो ट्रेंड चालू आहे कारण. ठीक आहे, आताच सांगू तुम्हाला. सर जसं मी बोलू का? बरं बरं हा बोला ना. चालेल चालेल. नाही नाही बोला नाही सर. बोला बोला बोला, नंतर सांग. सगळ्यांनी बोला, मग त्याच्यानंतर मी बोलतो. बोला. हा काय म्हणजे ना माझ्या षष्ठात शनी आहे. हा मला धनयोग आहे. पण माझ्या बाबतीत असं होतं की तुम्ही जसं म्हणालात ना, ह्याची दया आली त्याची दया आली असं करून, किंवा उगीच आपलं फ्रेंडशिप मध्ये माझा खर्च इतका होतो की मी जर सगळ्यांकडून घेतले तर 1-1.5 लाख होतील, पण ते मला कधीच परत मिळत नाहीत. बरोबर. मग हे सुद्धा आपल्याला सांगितलं पाहिजे की बाबा तू कोणाला पैसे दे किंवा देऊ नको, मदत कशी केली पाहिजे, कुणाला केली पाहिजे, काय केलं पाहिजे. कधी कधी बरोबर आहे. मनुष्य त्याच्यामध्ये, मॅडम मी असा एक मनुष्य पाहिलेला आहे, वारली ती व्यक्ती. म्हणजे मी बऱ्याच लेक्चर मध्ये बघा असं वाक्य एक म्हणायचो की इंडस्ट्री में सिर्फ दो ही सर होते हैं. इंडस्ट्री म्हणजे हम्म, फिल्म इंडस्ट्री मध्ये इंडस्ट्री में सिर्फ दो ही हम्म, सर होते हैं, एक फाइनेंसर और दूसरा प्रोड्यूसर. हम्म, हा जो मनुष्य आहे, जो मनुष्य हे वाक्य बोलायचा, ती व्यक्ती हम्म, म्हणजे आता असती तर साधारणपणे ती एक 75-74-75 वर्षाची असती. 70-70च्या जवळ तर नक्कीच असते. तर त्या व्यक्तीने इतरांना हम्म, प्रसन्न करण्याकरता, आपल्या मित्रमंडळींना प्रसन्न करण्याकरता, हम्म, म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे की रोजच्या रोज हा मनुष्य त्यांना खाऊ पिऊ घालायचा. खाऊ पिऊ हम्म, घालायचा म्हणजे काय, असं दुपारी खाऊ घातलं तर संध्याकाळी प्यायला पण द्यायचा. हम्म, आणि तो स्वतःही तसाच पिणारा होता, पण त्याच्यामध्ये तो हे सगळं करायचा. आणि हे सगळं करता करता त्याच्यामध्ये त्याचा व्यवसाय चांगला होता. पण हम्म. त्या व्यवसायातून म्हणजे अजूनही तिथे त्याचं नाव घेतात लोक, बोलतात की त्याचं नाव निसार भाई है. निसार भाई अगर पैसा बचा के रखता तो उसका जू में 2 फ्लैट होता.
निसार भाई अच्छा. अगर पैसा बचा के रखता तो उसका जूहू में 2 फ्लॅट होता. हम्म. म्हणून अतिशय हुशार, लोकांशी हितसंबंध जोपासणारा, खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला मदतीला उपयोगी पडणारा. आई हम्म. म्हणजे अनेक वेळेला त्याने असं केलेलं आहे की मित्रांसाठी किंवा कुणाला द्यायचं असेल तर आपल्याकडे नसेल तर स्वतः कुठून तरी काहीतरी घ्यायचे पैसे त्याला द्यायचे आणि नंतर त्याचं हम्म. व्याज ह्यानी फेडत राहायचं. असे पण नको ते उद्योग केलेले आहे त्या माणसाने, केले होते. हम्म. आणि त्याच्यामध्ये हा मनुष्य शेवटी काय झालं, फार कर्जात बुडाला नाही, पण जे काही हम्म. होतं ते फेडलं आणि त्याच्यानंतर मग तो गेला. पण त्यांनी हम्म. आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या एक जे पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीसाठी त्यांनी काहीच शून्य ठेवून दिलं. हम्म. हम्म. म्हणजे त्याचं सगळं जे काही खर्च झालं ना ते ह्या सगळ्या हितसंबंधांवरती आणि मित्रमंडळींवरती खर्च झालं मोठ्या प्रमाणात. अच्छा सर, मला वाटलं माझा एकादश स्थानात केतू आहे म्हणून असं होतं. नाही, एकादश नाही ना? स्थानात केतू आहे म्हणून नाही, तो षष्ठातला जो शनी आहे, षष्ठातला अच्छा. शनी, ओके त्यानंतर ओके. लग्नातला शनी, भाग्यातला शनी. अशा हम्म. व्यक्तीने जर समजा तिथे कुणाला पैसे दिले तर ते ओके पैसे ओके. खराब असतात. हा. मग तिथे त्यांनी हम्म. पैसे द्यायचे आणि शांतपणे विसरून जायचे. ओके. सर एक सांगू का? हा बोला. थँक्यू सर. धनस्थानावर शनीची आणि मंगळाची दृष्टी जर असेल तरी असे प्रकार होतात ना? बिलकुल बिलकुल बिलकुल. मंगळाची दृष्टी असेल तर तो मनुष्य पैसे स्वतःहून उडवतो आणि धनात जर शनी असेल ना तर तो मनुष्य आपले पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये, एक वाक्य आहे बघा, कंजूस का धन शैतान खाता है. हम्म. काय आहे? कंजूस का धन शैतान खाता है. तर ते धनातला शनी जर असेल ना तर असा मनुष्य एवढा कंजूसी करतो, एवढा कंजूसी करतो, नको नको तिथे कंजूसी करतो, नको नको तिथे कंजूसी करतो आणि नंतर मग त्याचं धन जे आहे ते दुसऱ्याच्या हाती निघून जातं. हे धनातल्या शनीच्या बाबतीमध्ये होतं. तुम्ही पत्रिका पाहिल्या असतील तर तुम्हाला नाही त्याचा सर, अनुभव नक्की येतील. बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, धनस्थानावर शनी आणि मंगळाची दृष्टी. हा बोला ना. जर शनी आणि मंगळाची दृष्टी ही धनस्थानावरती असेल तर अशा वेळेला माणसाला तिथे कर्ज घेण्याची आवश्यकता लागत नाही, पण असलेल्या धनाच्या बाबतीमध्ये संकट तयार होतात. हम्म. कर्ज घेण्याची, धनातला शनी कर्ज घेण्याची आवश्यकता लागणार नाही, पण त्याला तिथे काही वेळेला धनातला शनी जर कन्या राशीचा असेल, बघा, धनातला शनी जर कन्या राशीचा असेल तर असा मनुष्य इतरांचे पैसे न देता ते रखडवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी म्हटलं ना, कंजूसी वेगळ्या हो प्रकारची. हो हो. इतरांचे पैसे, आता समजा तुमच्याकडून एखादं काम करून घेतलं तर तुमचे पैसे द्यायचे नाही हम्म. आणि असे पैसे न देता मग त्याचे पैसे कुठेतरी त्याला पण कोणतरी बिलंदर बाप भेटतो आणि तो त्याचे पैसे घेऊन जातो. बरोबर. म्हणून बोललो ना तुम्हाला, कंजूस का धन शैतान खाता है. मग ते वेगवेगळे त्याला मार्ग तयार होत असतात. असं आहे. कुटुंबामध्ये पैसे राहत नाहीत ना, धनस्थानावर समजा मंगळाची आणि शनीची दृष्टी असेल तर. साहेब, कसं आहे की कधी कधी घरातलीच लोक जी आहेत ना ती सुद्धा अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये मग आर्थिक धोरणं वेगळी आखतात की बाबा हा मनुष्य हम्म. कसा आहे की पैसे जमवून 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 ठेवतो आणि त्याच्यानंतर अनावश्यक ठिकाणी नासाडी करून टाकतो. त्याच्यामुळे तिथे ते लोक सुद्धा त्याच्याकडचे पैसे काढून घेतात. शेवटी होतं काय, राहत काहीच नाही. हम्म. असं आहे. सर कन्येचा मी शनी विचारू? सुद्धा 2च मिनिटं मॅडम, सगळ्यांनी विचारा. ओके ओके, सॉरी सॉरी. हा, सगळ्यांनी विचारा, नो प्रॉब्लेम. पण कसं आहे की कन्येचा शनी सुद्धा त्याच्यामध्ये माणसाला कर्ज जे आहे ते घेण्याची आणि कर्ज देण्याची सुद्धा इच्छा तयार करून देतो. एका कन्येच्या शनीच्या व्यक्तीने एका व्यक्तीला त्याच्यामध्ये कर्ज दिलं आणि ते कर्ज देताना त्याने बिनधास्त कर्ज दिलं. त्या व्यक्तीने सुद्धा घेतलं. ते कर्ज देण्याच्या मागे सुद्धा कर्ज देणाऱ्या व्यक्तीचा काही वेगळा उद्देश होता, वेगळे हेतू होते आणि ते हेतू पूर्ण करण्यासाठी त्याने ते कर्ज दिलं. पण वेळ अशी येते ना साहेब, वेळ ही एक, हम्म. किंवा आपण ज्याला म्हणतो गोचर, माणसाची मूळची ग्रहस्थिती अशी येते की त्या माणसाने
ज्या व्यक्तीला कर्ज दिलं त्याच्याकडून कर्ज तो वसूलच करू शकला नाही. दोघही अजूनही जिवंत आहेत, पण कर्ज वसूल करू शकला नाही. का वसूल करू शकला नाही? कारण या व्यक्तीने आपल्या काही वैयक्तिक हेतूंकरता, उद्देशांकरता, स्वार्थाकरता त्याला कर्ज दिलं आणि त्याच्यानंतर त्याची काही लिखापढी न झाल्यामुळे तो मनुष्य समोरचा म्हणाला, समोरची जी व्यक्ती होती ती काय म्हणाली की कसले पैसे. त्यांनी जर हम्म. कसले पैसे म्हटल्यानंतर तो हा थोडा एकदम म्हणजे बावरूनच गेला ना, एकदम असा जोर का झटका म्हणतात ना तसा लागला. हो. कसले पैसे म्हटल्याच्या नंतर त्या माणसाला धक्का लागला. अरे पैसे दिले होते, कधी दिले होते आणि कॅश मध्ये दिले होते. तुम्ही म्हणता ते बरोबर सर. हा कर्केचा शनी आहे व्ययस्थानातला, तो असं आहे. धनस्थानावर बघतोय, हा. आणि मिथुनेचा मंगळ हा धनस्थानावर बघतोय. मग तिथे साहेब अशा पद्धतीच्या ज्या भूमिका आहेत त्या अशा पद्धतीच्या भूमिका होतात. म्हणून पत्रिका वाचन करताना आपल्याला बारकाईने सगळे ग्रह पाहिले पाहिजेत. फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे एवढंसं नाहीये. फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे खूप मोठा खेळ आहे. बरोबर. म्हणून पत्रिका 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 ह्याच गोष्टीवरती आपल्याला ह्या गोष्टी शिकता येणार आहेत. हो सर, तुम्ही थँक्यू. पत्रिका जास्तीत जास्त पहा. मी आता ते तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. ज्या वेळेला आणखीन पुढे पुढे विषय येतील त्यावेळेला मी तुम्हाला आणखीन एलॅबरेट करून सांगणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही त्याची चिंता करू नये. बर. सामंत मॅडम बोला. तर मला एक विचारायचं होतं. एका व्यक्तीचं पंचमात तुळेचा शनी आहे, म्हणजे मिथुन लग्न आहे हम्म. आणि लग्नी गुरु आहे. ते 40 वर्ष म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स मध्ये खूप हे करतात म्हणजे, पण त्यांनी कधी ट्रेडिंग करूच नाही का? कारण इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांना खूप फायदा होतोय, पण ट्रेडिंग त्यांनी कधी करूच नाही का? इच्छा त्यांना बऱ्याच वेळा होते, म्हणून विचारायचं होतं. बघा मॅडम, किती वर्षापासून त्यांनी गुंतवणूक केलेली आहे मला सांगा जरा. 40 वर्ष जवळ 40 वर्ष गुंतवणूक केलेली आहे. आणि ते हा. म्हणजे हे करत असतात, विकतात, त्याच्यातून काय घर घेतलं, हे घेतलं, परत इन्व्हेस्ट करतात, असंच चालू आहे. हा. हा. बघा मॅडम, कसं आहे ना की हम्म. मुळात तुम्ही जेव्हा ह्या व्यक्तीची पत्रिका अभ्यासाल तर तुम्हाला लक्षात येतं की या व्यक्तीच्या लग्नी मिथुनेचा गुरु आहे. हो. मिथुन राशी ही व्यवहार चतुर राशी आहे, होय बुधाची होय. राशी आहे. हो. त्यानंतर लग्नी असलेला गुरु हा त्याला आर्थिक दृष्टिकोनातून संपन्न करतो. होय होय, नक्कीच आहेत ते. आणि आर्थिक दृष्टिकोनातून संपन्नच करत नाही तर त्याला आर्थिक ज्ञान पण देतो. हो. बघा, शनीला आर्थिक जागरूकता उशिरा येते, गुरुला आर्थिक जागरूकता लवकर येते, कारण तो त्याचा मुळातला त्याचाच विषय आहे. हा. तो त्या विषयात मास्टर आहे. आर्थिक गोष्टींमध्ये तो मास्टर आहे. मॅडम, तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो मी की ज्या वेळेला मी नोकरीला लागलो त्यावेळेला तिथे मला जो काही एक XYZ पगार होता, पहिली नोकरी माझी, त्यावेळेला माझी बहीण, सगळ्यात छोटी बहीण, ही त्यावेळेस मला वाटतं एक 8वीत होती. कितवीत? 8वीत होती. म्हणजे एक साधारणतः 12 वर्षाचं वय असेल, 12-13 वर्षाचं. 8वीत होती. तिने मला सांगितलं, तिच्या लग्नी गुरु आहे, तिने मला काय सांगितलं की दादा, तू सगळा पगार जो आहे तो पप्पांच्या हातात देऊ नकोस, तू बँकेमध्ये ठेव पैसे. म्हणजे त्या मुलीला ही अक्कल त्यावेळेला आली. असं काही सोशल मीडिया नव्हतं, युट्यूबवर व्हिडिओ बघणं नव्हतं किंवा काही नव्हतं, पण ही जी जागरूकता आहे ना आर्थिक बाबतीतली, तू पैसे सेव्ह कर, पैसे तुझ्याकडे ठेवून दे, ही आर्थिक बाबतीतली जागरूकता आहे ना, ही तो ग्रह देतो. आणि मला माझ्या ग्रहाने ती जागरूकता पहिल्यांदा दिली नाही. आम शनी सारखं केलं. माझ्या लग्नी शनी आहे, मी जे कमवत होतो ते सगळं आणून देत होतो. असं आहे. म्हणजे मग आणि गुरुची दृष्टी पण सप्तमावर, आणि सप्तमात मंगळ आहे, तर शनी आणि गुरु मंगळाला धरून म्हणजे असे ट्रेडिंग कसं आहे देत की नसतील. या जातकाच्या पत्रिकेमध्ये लग्नीचा गुरु आहे ना, हा लग्नीचा त्यांना तिथे ती जागरूकता देतो.
त्यानंतर पंचमामध्ये कुठला ग्रह आहे? शनी, शनी आहे, तुळेचा शनी. बरोबर आहे, तुळेचा शनी आहे. हम्म. आणि सप्तमामध्ये कुठला ग्रह आहे? मंगळ आणि राहू. मंगळ आणि राहू आहे. आणि गुरु आहे केतुयुक्त. जेव्हा गुरु केतू नाही, गुरु गुरु 100% केतू ना युक्त. मॅडम, हो हो गुरु जर मंगळाच्या सोबत असेल तर गुरु केतुयुक्तच असणार. होय होय होय. हा. तर अशा पत्रिकांमध्ये जर आपण विचार केला तर तिथे सप्तमातल्या मंगळाने हम्म. गुरुवर दृष्टी ठेवली आणि गुरुवरती दृष्टी ठेवून त्या जातकाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची बुद्धी दिली. अधिक त्या गुरुची दृष्टी पंचमावर असल्या कारणाने सुद्धा जातकाने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. अधिक लग्नातल्या गुरुची दृष्टी भाग्यस्थानावर असल्या कारणाने त्या जातकाच्या जीवनामध्ये भाग्याच्या उदयाकरता त्याने स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कशात तरी करून ठेवली. असं नाही की त्याच्यामध्ये शेअर मार्केटच पाहिजे. त्यानंतर मंगळ जो आहे हा लग्न स्थानाला आणि लग्नात असलेल्या ग्रहाला पाहतोय. हो. म्हणजे मंगळ तुम्हाला बुद्धी कसली देतो? सट्ट्याची बुद्धी देतो. मंगळ होय. तुम्हाला रिस्क फॅक्टर जो आहे तो घेणारा ग्रह आहे, त्याच्यामुळे तो रिस्क घेणारा ग्रह असल्या कारणाने तो सट्ट्याची बुद्धी देणार. त्यात दशम स्थान जे आहे बघा, नीट लक्षात घ्या, दशम स्थान जे आहे हे दशम स्थान तिथे कुणाचं आहे? मिथुनेला गुरुचं आहे, हो. मीन राशी. मग मीन त्यावेळेस राशी. मग त्या दशमेशाला सुद्धा तिथे मंगळ पाहतोय. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, मी काय म्हणतोय नीट लक्षात घ्या, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ही दशम स्थानावरून पाहिली जाते. का नाही? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तेव्हा दशम स्थानावरून पाहिली जाते. त्यावेळेला त्या स्थानाला मंगळ पाहतोय आणि त्या स्थानाच्या स्वामीला सुद्धा मंगळ पाहतोय सप्तमातून. आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये शेअर मार्केट सारख्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करण्याची बुद्धी तयार झाली. त्यानंतर तिथे भाग्यामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत येणारी राशी धनु राशी ही जी स्वयं भाग्याची राशी आहे, धनु राशी मुळातच भाग्याची राशी आहे, त्याच्यामध्ये मंगळ आणि राहू आहे. आणि मंगळ असल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये शेअर मार्केट सारख्या सट्ट्यामध्ये पैसे गुंतवणूक करण्याची इच्छा झाली. पण त्यांना त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू का नको करू असं करत करत त्यांना जे कन्फ्युजन तयार झालं ते त्याच्यामुळे झालं. कारण मंगळ राहू युक्त आहे. मंगळ हा सट्ट्याचा कारक आहे त्याच्यामुळे. त्यानंतर पंचमामधला जो शनी आहे हा पंचमातला शनी तिथे त्यांना परमिट देत नाही, परमिशन त्यांना देत नाही. तो त्यांना इच्छा तयार होऊ देणार नाही. तो म्हणणार तू गुंतवत जा मी वाढवत जाईन, तू गुंतवत जा मी वाढवत जाईन, तू जर सट्टा खेळायला लागलास जे दिलंय ते घेऊन जाईल. आणि लग्नेश बुध पण धनस्थानात आहे. म्हणजे तो कर्क राशीत आहे. हो. तिथे जर समजा कर्क राशीचा जर आपण विचार केला तर कर्क राशी ही लवकर फळ देणारी आहे. म्हणजे माणसाने तिथे शांतपणे विचारपूर्वक ज्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे ह्या व्यक्तीला ट्रेडिंग करण्याची आवश्यकता नाही. ज्या वेळेला इच्छा पण नाही होत अशी. मग मॅडम म्हणून कुठल्याही आता आपण किती बघा, आता मी जी तुम्हाला पत्रिका सांगितली असं प्रवचन देणाऱ्या बाबासारखं ऐकू नका. फक्त मी किती मुद्दे त्याच्यामध्ये सांगितले ते लक्षात घ्या. मी किती मुद्दे सांगितले तुम्हाला. लग्न स्थानापासून आपण सप्तम स्थानाचा विचार केला, सप्तम स्थानातून आपण दशम स्थानाचा विचार केला, भाग्यस्थानाचा सुद्धा आपण विचार केला कालपुरुषाच्या कुंडलीनुसार. त्याच्यानंतर आपण त्या गुरुचा, राहूचा, मंगळाचा विचार केला आणि त्याच्यानंतर आपण शनीचा सुद्धा विचार केला. एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर त्याच्यामधून ज्या वेळेला आपल्याला एक गोष्ट कळते की ही व्यक्ती गेल्या 40 वर्षांपासून तिथे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवते आणि ते गुंतवलेले पैसे त्यांना ट्रेडिंग करण्याची इच्छा असून देखील त्यांना होत नाहीये का? 40 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करते म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये. ही बुद्धी नोकरीतले सगळे म्हणजे एक्स्ट्रा आपल्या बँकेत वगैरे ठेवून थोडं इन्व्हेस्टमेंट ही शेअर मार्केटमध्ये करतच आलेत ते. म्हणजे आणि चतुर्थ शुक्र आहे त्यामुळे मला वाटतं. आणि तो चतुर्थातला शुक्र मॅडम तो
ठीक आहे, त्याचा पण आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करू शकतो, विचार करू शकतो, पण हे जे मेजर पॉइंट्स आहेत ना, हे मेजर पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. त्या बुधाचाही आपण विचार करू शकतो, त्यानंतर आपण तिथे चतुर्थात असलेल्या शुक्राचाही आपण विचार करू शकतो, सगळ्या गोष्टींचा आपण मुद्दा मांडू शकतो. पण हे जे ठळक ठळक मुद्दे आहेत, हे लक्षात घ्या की ह्या ठळक मुद्द्यांमुळेच त्या व्यक्तीला अजूनपर्यंत ट्रेडिंग करून पैसे कमवण्याची इच्छा झाली नाही, त्यांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली. मग पंचमातला शनी असं म्हणतो का की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकू नका? बिलकुल असं सांगत नाही. पण तुम्हाला संयम, मर्यादा ह्या गोष्टी कळणं आवश्यक आहे. त्या जर नाही कळल्या तर मात्र तिथे पंचायत होऊन जाते. मग शनी महाराज जातकाला तिथे. थँक्यू सर, थँक्यू. ओके, बरं. राहुल मॅडम सर बोला. 2 सर मिनिटं. अच्छा ओके होऊन जाऊ द्या. राहुल मॅडम हा बोला. सर. हा सर, मला पण असाच अनुभव आला एक. माझ्या पण षष्ठात शनी आहे. मी कधीच आजपर्यंत कर्ज घेतलं नाही. पण मला एका कारणासाठी, क्लायंटच्या एका कारणासाठी मला ते 1 लाखाचं कर्ज घ्यावं लागलं. मग माझ्या दशमात मंगळाची दृष्टी असल्या कारणाने माझं ते कर्ज 3 महिन्यातच फिटलं. मग मी त्या कर्जातनं मुक्त झाली. मला ते कर्ज का घ्यावं लागलं? तर षष्ठातला शनी जर गोचरीने जात असेल तर असं होऊ शकतं का आणखीन कधीतरी कर्ज घ्यायला लावतो. हा अनुभव आता तुम्ही सांगितलं त्याच्यावरनं आला. म्हणजे मला उलगडा झाला. मी आजपर्यंत कुठलं कर्ज घेतलं नाही आणि आज कर्ज घ्यायला लागलं. थँक्यू सर. बरं. मॅडम, आता भाग असा आहे ना की एक लक्षात घ्या की आपली मूळ ग्रहस्थिती आपल्याला अनेक गोष्टी करण्याकरता कारणीभूत ठरतात. आपली मूळ ग्रहस्थिती हा नियम लक्षात ठेवा. जसं अर्थशास्त्रामध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये नियम एक सांगितला जातो, त्याच्यात 100 नियम असतात. 100 नियम सांगितले जातात की हे असं होईल, झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल, हे झालं तर ते होईल, ते झालं तर हे होईल. हे असंच त्याच्यामध्ये 100 नियम सांगितले जातात. पण त्याच्यामध्ये एक असं वाक्य दिलं जातं, असं एक वाक्य टाकलं जातं, वेन अदर थिंग बिंग इक्वल, म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना. इतर परिस्थिती कायम असताना हे सगळे जे काही आम्ही 1760 नियम सांगितलेले आहेत अर्थशास्त्राचे, हे लागू पडतील. जर इतर परिस्थिती कायम नसेल तर आमच्या नियमांच्या बाबतीमध्ये काही गडबड होऊ शकते. हा त्याचा स्पष्ट अर्थ झाला. ग्रहांच्या बाबतीमध्ये काय आहे, हाच नियम तुम्हाला नीट पाहता आला पाहिजे. आपण काय करतो, कॉन्सन्ट्रेट कुठे करतो? गोचरीच्या ग्रहाकडे करतो. कुठलेही निर्णय देताना गोचरीच्या ग्रहाकडे कॉन्सन्ट्रेशन करतो. त्या आपण तिथे म्हणतो, अरे तिथे गोचरीमधून आता तुझ्या हे चाललंय ना, आता तू ते कर, चल तुला होऊन जाईल, तुझं काम होऊन जाईल, असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल. नाही, त्याची मूळची ग्रहस्थिती काय सांगते हे पण पाहणं गरजेचं आहे. पण जेव्हा ती व्यक्ती हे विचार लक्षातच घेत नाही की मूळची ग्रहस्थिती काय सांगते, केवळ आपण जर गोचर बघितलं आणि गोचर सांगितलं तर आपण त्याच्यामध्ये 15% पण नाही पत्रिका त्याला सांगत, 85% पत्रिका ठेवूनच देतो बाजूला आणि फक्त 15% पत्रिका सांगतो. जेव्हा आपण मूळ ग्रहस्थिती पाहतो त्यावेळेला आपण तिथे विचार करतो की अरे ह्याच्या मूळ ग्रहस्थितीमध्ये काय काय गमती जमती आहेत किंवा काय स्थिती आहे, परिस्थिती काय आहे, आणि त्याच्यानंतर आपण त्याला निर्णय देतो की तू हे कर किंवा नको करू, नाही का? मग तो एक आपल्याला महत्वाचा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? राहुल मॅडम, दुसरं कोण विचारणार होतं काय? हो सर, बरोबर. सर संदीप बोलतोय, संदीप सवई. बोला हॅलो. बोला बोला. मी आता थोड्या वेळ आधी उदाहरण दिलं होतं मी की या मुलीने आता बाहेर विदेशात जाऊन शिक्षणाकरता कर्ज घेतलं, पण लगेच वर्षभरात ते कर्ज फेडून टाकलं. हिच्या वृषभ लग्नाची पत्रिका आहे, लग्नात गुरु आणि शनी आहे. आणि आपण म्हणत ना, जे षष्टम स्थान जे आहे हा, ते रिकाम आहे. लग्न गुरु बलवान असेल, मंगळ बलवान असेल, धनुराशी बलवान असेल, असं मी म्हटलं. हा, ओके. ऐका तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये. आणि हो, त्याच्यानंतर म्हणजे गुरु बलवान आहे ना, लग्नी गुरु आहे गुरु ना. बलवान आहे. हो, म्हणजे हा नियम जो आहे, हा नियम तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बलवान काय आहे, काय पाहिजे? मंगळ बलवान पाहिजे, गुरु बलवान पाहिजे. कर्ज फेडायला कोण पाहिजे? कर्ज दिलं तुम्हाला शनीने ना, मग आता कर्ज फेडायला कोण पाहिजे? मंगळ पाहिजे, गुरु पाहिजे. गुरु असेल तर मंगळाची गरज नाही, पण मंगळ असेल ना ओके. तर गुरुची गरज आहे. कसं?
तर गुरु हा भाग्याने देणार आहे. तो संधी हम्म. आणून देईल. म्हणजे रोज तुम्हाला त्याच्यामध्ये तिथे मेहनत करायची गरज नाही. तो संधी आणून देणार, नशिबाने संधी आणून देणार. थाली सजा के रखेगा, अब खाओ. हम्म. मंगळ काय करणार? मंगळ म्हणणार, तू साहित्य घेऊन ये, तू ते सगळं बनव, प्रत्येक पदार्थ बनव, प्रत्येक जिन्नस बनव, आणि त्याच्यानंतर तू स्वतःला स्वतः वाढून दे आणि मग खा. हे मंगळाचं काम आहे. पण इथे त्या गुरु शनीने कर्ज दिलं, गुरुने त्याच्यावरती जी ब्लेसिंग केली, त्या ब्लेसिंगमुळे त्याला ते मिळून गेलं व्यवस्थित. आता मला सांगा की ह्या व्यक्तीचा मंगळ कुठे आहे? मंगळ आहे अष्टमामध्ये, आणि धनुचा मंगळ आहे, पण केतू सोबत आहे. हा, बघा आता ही धनु राशी जी आहे, ही शिक्षणाच्या संदर्भात आपण पाहतो ना. मग ज्या वेळेला त्याच्यामध्ये मंगळ केतुयुक्त अष्टमामध्ये आहे, तर ही व्यक्ती भविष्यामध्ये सुद्धा याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कर्ज घेणार. ओके. आणि त्याच्यानंतर जेव्हा आत्मविश्वास फाजील होईल, त्यावेळेला जातकाला तिथे शनी महाराज फटका देणार. ओके, सवाई साहेब. तर याच्यात मंगळ केतू बरोबर आहे, म्हणून इथे आपण त्याला आपण सल्ला देऊ धनुराशीत शकतो आहे की आता आणि जास्त तो कर्ज. साहेब धनुराशीत आहे. मंगळ लाभाला बघतोय. मुळात मंगळ लाभाचा कारक नाही. त्यात मंगळ काय करतोय? मंगळ धनस्थानाला बघतोय. थोडी हो, मंगळ. तो अधिक रिस्क घ्यायला लावणार. आणि शनीला रिस्क जी आहे ना, शनी रिस्क नाही घेत. शनी अभ्यासपूर्वक एखादी गोष्ट करतो. शनी रिस्क नाही घेत. आर्थिक बाबतीमध्ये इथे आर्थिक गणित काय सांगते? त्या मुलीच्या लग्नातच सांगते ना तुम्हाला. गुरु हा आर्थिक गोष्टींचा कारक आहे, त्याच्याबरोबर शनी हो. आहे. सांगतो की हम्म. कर्ज दिलं, कर्ज फेडून दिलं, एकदा दिलं, दोनदा दिलं. आता सारखंच जर तुम्ही तिथे हे कराल तर नाही होणार. मग कधीतरी शनीची सवय आहे की रखडवून ठेवतो. तो रखडवून ठेवणार, आणि जेव्हा तो रखडवून ठेवेल त्यावेळेला तिथे तो मंगळ जो आहे, तो असलेलं धन जे आहे ते सुद्धा गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणार. अच्छा, अजून अष्टम स्थान आपल्याकडे यायचं आहे पुढे, तर त्याच्यावरती हम्म. आपण बोलू. बोला. पण एक एक जर पुष्कळ लोक येतात की फक्त विचारायला की आम्हाला लोन मिळेल का, हे पण प्रश्न येतात. तर त्यांच्या जर लग्नी शनी असेल तर आपण हमखास सांगू शकतो का की लोन मिळेल तुम्हाला? बघा आता असं आहे की साहेब, भारतामध्ये प्रोफेशन जे काही आहेत एक तर पोलिसांना कोण लोन देत नाही. लग्नी शनी असलेला मनुष्य वकील असू शकतो, पोलीस असू शकतो, बरोबर आहे. आणि त्यामध्ये बरोबर. तिथे, कारण सरकारी नोकरीचा कारक जो आहे तो शनी आहे, आणि वकील असण्याचा पण कारक ग्रह जो आहे तो शनी आहे. मग तिथे शनी प्रभावाखालची जर व्यक्ती असेल ना, आणि ह्या दोन प्रोफेशन मध्ये असेल, तर त्यांना तिथे ना कोण लोन द्यायला बघत नाही. का नाही द्यायला बघत? कारण त्यांना सगळे टक्के टोणपे माहिती असतात. तिथे त्यांना लोन नाकारलं जातं. देतात लोन, नाही असं नाही, अनेक वकिलांनी लोन घेतलेलं आहे. पण त्याला लोन देणं म्हणजे हवेतला दगड आपल्या डोक्यात मारून घेणार काय ते, हा. तसं आहे ते. म्हणून थोडा आपल्याला तोही विचार केला पाहिजे. ओके सर. दौंडे मॅडम बोला. दौंडे मॅडम, तुम्हाला काही विचारायचंय? नाही. बरं, आणखीन कोणाला काही बोलायचं आहे, विचारायचंय? सर मैं बोल हाँ बोलिए मैडम. सर जो भी आपने षष्ठ के शनि की बात की ना सर, तो मेरे पास एक ऐसी कुंडली है, धनु लग्न है और षष्ठ में वृषभ राशि का शनि है सर अभी, मतलब बेसिक कुंडली में उसकी। और अब भी उसने बाहर जा रही है तो उसने लोन लिया है सर, एजुकेशन लोन हायर स्टडीज के लिए लिया है। हाँ. और जैसे भी गोचर में भी उसके चतुर्थ में शनि आ गया, तो वो शनि की दृष्टि जन्म की कुंडली पे शनि पे दृष्टि आ रही है। और सर सामने मंगल है, तो सर वृश्चिक राशि में मंगल है 12th भाव में उसके, तो सर हाँ. वो लोन चुका पाएगी कि नहीं? क्योंकि सर वो बहुत हार्ड वर्किंग है और स्टडी लोन लिया है उसने, वो भी उसने आधा लोन लिया है, आधा पापा ने लिया है सर। तो मतलब फिर सर वो लोन चुका पाएगी कि नहीं? क्योंकि 12th भाव में मंगल है वृश्चिक का। मैडम, ये लोन चुका पाएगी, हाँ लेकिन इसको लोन चुकाने के लिए बहुत से कष्ट लेने पड़ेंगे, बहुत सारे कष्ट उठाने पड़ेंगे इसको, क्योंकि सर। इसके पत्रिका में हम्म। मंगल जो है वो
द्वादश भाव में है, मतलब यस। व्यय स्थान में है। जब हाँ मंगल व्यय स्थान में होता है तो इंसान से अननेसेसरी अपना जो धन है वो खर्चा होता है। एक तो षष्ठ स्थान में जब शनि है तो उसने कर्जा लिया है, और हाँ अगर अननेसेसरी वो किसी भी चीज के ऊपर धन खर्चा करेगी, हाँ उस धन का खर्चा जो है वो किसी और चीज के ऊपर हो जाएगा, तो फिर उसके लिए तो दिक्कत आनी ही है। और जैसे कि षष्ठ स्थान में जब शनि है तो उसे कर्जा चुकाने के लिए नौकरी हाँ करना या कुछ कामकाज करना बहुत जरूरी है। तो वो हाँ कामकाज जो है वो नौकरी से ही रिलेटेड होगा जब वो बाहर के देश में जाती है। तो हाँ, नौकरी वही कर, पढ़ना है, वही जॉब करना ही पड़ेगा सर, हाँ चुकाना है जॉब ही रोज। कर, तो ऐसा नहीं कि वो बाहर जाके कुछ बिजनेस कर पाएगी। नहीं नहीं। हाँ, हाँ तो उसके लिए तो कोई प्रिपरेशन नहीं है। तो जब हाँ षष्ठ स्थान में शनि है तो हाँ नौकरी मिलने के लिए भी बहुत कष्ट उठाने पड़ेंगे। अगर नौकरी मिलेगी तो नौकरी हाँ। करने में कष्ट उठाने पड़ेंगे, ओके, और क्योंकि उसकी वजह से कर्जा चुकाने में हाँ। थोड़ा विलंब जो है, थोड़ा क्या बहुत ज्यादा विलंब हो सकता अच्छा। है। हाँ, ये अच्छा किया कि जो जमा पूंजी थी वो हाँ इस्तेमाल की और हाँ बाकी का कर्जा ले लिया। हाँ, अगर 50-50 पूरा का किया है सर। पूरा, हाँ पूरा का पूरा कर्जा ले लेते तो फिर हाँ कहीं ना कहीं फंस जाते। हाँ सर। और सर लेकिन वो षष्ठ में लड़की जो दृष्टि है, मंगल। हाँ। लड़की जो है वो हिम्मत हारने वाली नहीं है। यस यस। लड़की हाँ बहुत हिम्मतवान है। हाँ, तो वो, धनु लग्न है सर, हाँ धनु लग्न है उसका। हाँ तो वो हिम्मतवान होने की वजह से वो आगे जाके थोड़ा हिम्मत दिखाएगी और वो अपना कामकाज करेगी। जैसे कि उसका धनु लग्न है, हाँ तो धनु लग्न में मैडम एक इतनी पॉजिटिविटी होती है, या हाँ धनु राशि में इतनी पॉजिटिविटी होती है कि धनु राशि का या धनु लग्न का या लग्नेश धनु राशि में हो, हाँ तो ऐसा व्यक्ति जो है उसकी विचारधारा ऐसी होती है कि वो आशावाद कभी छोड़ता नहीं है। हाँ, सही सर। तो लास्ट मोमेंट भी वो कभी, उसका जो आशावाद है ना वो छोड़ता नहीं है। वो बोलता है कि लोग 99% पे चांस लेते होंगे तो, लेकिन मैं 1% रहेगा तो भी चांस ले लूंगा। हाँ वो सही। ऐसे रिस्क नहीं लेता, लेकिन वो जो एक आशावाद है, वो हाँ आशावाद हमेशा बहुत अच्छी तरीके से जागरूक रखता है। ये धनु लग्न की खासियत है, क्योंकि धनु राशि में हाँ ब्रह्म तेज और शास्त्र तेज दोनों चीजें, दोनों चीजें हैं धनु राशि में। हाँ ब्रह्म तेज का मतलब क्या होता है कि ज्ञान होना, हाँ हर चीज की एक अहमियत पता होना, हाँ। और हर चीज के रिलेटेड एक सम्यक ज्ञान होना। और शास्त्र तेज का मतलब ऐसा है कि किसी भी परिस्थिति में हार ना मानना, हम्म। अंतिम क्षण तक भी मैं लड़ सकता हूँ और वो लड़ाई जीत सकता हूँ। ये धनु राशि का हाँ मूल तत्व है। और लोग क्या सिखाते हैं कि धनु राशि गुरु की राशि है, तो वो फिर हाँ बहुत हाँ जल्दी डर जाती है, फिर वो फिर क्या करती है, हमेशा हाँ। भगवान का धावा करने लगती है। उसका भगवान पे भरोसा है, इसीलिए वो उसका खुद पे भरोसा है। हाँ। वो ये पता है कि मैं हम्म। 1% पे भी चांस ले रहा हूँ, और ये चांस किसके बलबूते पर ले रहा हूँ, किसके भरोसे पर ले रहा हूँ, कि जो मेरे पीछे है वो सुप्रीम पावर है, हाँ इसके बलबूते पर वो चांस लेता है। ये चीज होती है धनु राशि की। मंगल क्या करता है, खुद सब जिम्मेदारी जो है वो खुद के कंधे पर ले लेता है, बोलता है मैं ही करूंगा, मैं करने वाला हूँ, मैं करूंगा, मैं क्या करता है। फिर कभी कभी इसके लिए मंगल फेल भी हो जाता है। ये चीज है। ठीक है, बोलिए मैडम। हाँ, लेकिन आपने नहीं, जो आपने बोला ना सर, वो लड़की के बारे में एकदम परफेक्ट है, हार्ड वर्किंग और कॉन्फिडेंस और कुछ करने की चाह और बहुत क्रिएटिव है, मतलब उसका जो एजुकेशन के अलावा भी उसमें बहुत पावर है कुछ भी चीज करने का, और डीपली करना, अच्छे से करना, परफेक्ट करना, वो जो आपने बोला ना, तेज है उसमें। इसके लिए मैंने हाँ, पूछा कि हाँ, वो पूछी थी कि मैं मतलब जा रही हूँ, तो मुझे ऐसा लगा मैं आपसे गाइड, आपका बाद टॉपिक भी वही आया तो मुझे याद आ गया सर। और सर आपने जो बोला जॉब में प्रॉब्लम, जैसे मंगल की दृष्टि आ रही है, इसके लिए शनि सर भी है जॉब। ना। शनि हाँ शनि शनि जॉब का कारक ग्रह है, लेकिन शनि हाँ। अगर षष्ठ स्थान में होगा तो व्यक्ति को जॉब में एक प्रसन्नता नहीं देगा। शनि अच्छा। अगर षष्ठ स्थान को देखता भी होगा तब भी वो हाँ वहां पर उसको प्रसन्नता नहीं देगा। ऐसा है कि अगर भाग्य स्थान में भी किसी के शनि है, या हाँ चतुर्थ स्थान में किसी के शनि है, अगर वो हाँ। इंसान जॉब करने जाएगा तो उसको वहां पर एक हल्के दर्जे की जो एक
बिहेवियर है वो उसको मिलेगा हमेशा। हाँ, ये भी सही है सर, क्योंकि अभी जो लोग ऐसा ही करंट जॉब ट्रीटमेंट कर रहे करेंगे उसको। हैं, यस लोग यस सही है। लोग ऐसा ही ट्रीटमेंट देते हैं की कधी कधी अशा लोकांना निग्लेक्ट केलं जातं, इग्नोर केलं हाँ, जातं. यस. षष्ठावर जर शनीची दृष्टी असेल तर नोकरीच्या ठिकाणी अशा लोकांना निग्लेक्ट केलं जातं, इग्नोर केलं जातं. मग हाँ शनीचं ये. आहे की अलिप्त राहणं. मग अशा हाँ. व्यक्तीने काय करावं की स्वतः अलिप्तच राहावं. अच्छा. अलिप्त राहिल्याच्या नंतर मग शनीचं महत्व हे अलिप्ततेमध्ये आहे. ओके. हाँ. शनीचं महत्व संयमामध्ये आहे. शनीचा मनुष्य पुढे पुढे करायला गेला का हाँ. तो तोंडावर पडला. त्याने शांत राहावं, मागच्या सीटवरती बसून राहावं. शनीचा माणूस मागच्या सीटवरती शोभून दिसतो. फ्रंट सीटला त्याला लोक घेऊन येतील ना, हाँ. त्यावेळेला तो इतरांचा आधार बनतो. ये तो बात सही है, क्योंकि अभी जहाँ जॉब करती है ना सर, वहाँ काम बहुत लेते हैं बट उतना पोजीशन अच्छा नहीं है. मतलब हार्ड वर्क ज्यादा है, पेमेंट भी कम है, उतना रिस्पेक्ट भी नहीं है. ये जो आपने बोला एकदम परफेक्ट बात है. तो हम लोग ये गाइडेंस दे सकते हैं ना कि आप ज्यादा आगे मत रहो, काम करो, मतलब एकांत में रह के अपने पे वर्कआउट करो, है ना सर. बिल्कुल मैडम, इसीलिए तो हमें पत्रिका देख के लोगों को जब बताना है तो ये सब चीजें बतानी है. ऐसा नहीं कि फाइनेंस, हाँ आप बहुत पैसा कमाओगे, आपके हाँ. इस स्थान में ये ग्रह है, उस स्थान में वो ग्रह है, तो आप ऐसा कमाओगे वैसा कमाओगे. और बाद में पता चलता है कि वो ज्योतिषी को ही गालियां दे रहा है. इसके लिए जब भी मैं ये इंटरनेट की रील्स पर ये वाक्य सुनता हूँ कि बिंदास कर्जा ले लो, कोई चिंता मत करो, ये जो ऐसा आदमी बोलता है कि आपकी चादर देख के पैर पसारो, ये जो कोई बोलता है वो बहुत मूर्ख है. ऐसा कहने वाला मूर्ख नहीं है. चादर देख के पैर पसारो का मतलब है कि आप क्या कर सकते हो, इस कैपेसिटी का पहले अंदाजा ले लो कि आप कहाँ तक भाग सकते हो. हाँ सही. बरोबर है. आपका हम्म. बिगड़ी हुई गाड़ी लेके नेशनल हाईवे पे नहीं चलाई जाती, एक्सीडेंट होने की संभावना होती है. हाँ तो यस यस. गाड़ी को पहले चेक करना चाहिए, सब ठीक ठाक है, ये एक श्योरिटी लेनी चाहिए, उसके बाद में गाड़ी नेशनल हाईवे पे उतारनी चाहिए. बिल्कुल है कि नहीं. किसी ने जो हमारे बुजुर्गों ने जो भी कोई कहावत बनाई है या कोई नियम बनाया है तो वो ऐसे ही नहीं बनाया. यस सर सही. हाँ. भले ही उन्होंने ये सब इंटरनेट का जगत हो या जो भी कोई चीज हो, ये अद्ययावत जो जगत है वो नहीं देखा है, लेकिन ये 100% है कि जितनी आपकी कैपेसिटी हो उतना ही आप रिस्क लेने की सोचो. और हम ज्योतिषी होने हम जब ज्योतिषी है और एडवाइजर है तो हमारा यही काम है लोगों को ये बताना है हाँ. कि आपको किस तरीके से रिस्क लेना है, हाँ. किस तरीके से आई हुई रिस्क का निपटारा करना है, और किस तरीके से आपको प्रगति करनी है. आपके प्रगति का मार्ग क्या है, आपके रिस्क के मार्ग क्या है, कितना परसेंट रिस्क है, कितनी परसेंट ग्रोथ है, ये हमें ज्योतिष के माध्यम से देखना पड़ता है और ये ही मार्गदर्शन करना है. हाँ सर. ऐसी एक नहीं अनेकों पत्रिका जो है, तो उस पत्रिका का हम लोग अभ्यास करेंगे. अभी तो हम लोग स्थानों का अभ्यास कर रहे हैं, उसके बाद हाँ. में पत्रिका का अभ्यास करेंगे और उसके बाद में ग्रहों का अभ्यास करेंगे. ये जो सब चीजें करेंगे तो उसके बाद में आप एक फाइनेंशियली किसी को भी, हम लोग हाँ. फाइनेंशियल एडवाइजर नहीं, लेकिन फाइनेंशियल एस्ट्रोलॉजी के बारे में जानकार बनेंगे और उसके बारे में लोगों को बता पाएंगे कि आपको किस मार्ग से जाना है. हाँ. हर किसी के लिए एक ही मार्ग खुला नहीं है. हाँ हर सही. किसी के लिए जुआ खुला नहीं है. हम्म. हर किसी के लिए शेयर मार्केट खुला नहीं है. हर किसी के लिए व्यवसाय खुला नहीं है. अगर कोई मेरा दोस्त होटल का बिजनेस कर रहा है तो जरूरी नहीं कि मैं भी होटल में ही पैसे कमाऊं. अगर मेरा कोई दोस्त कपड़े का बिजनेस कर रहा है तो जरूरी नहीं है कि मैं भी कपड़े का ही बिजनेस करूं. जो मेरा पिंड है उस पिंड के हिसाब से ही मैं अपना काम करूंगा. यस. मेरा काम अलग है और उसका काम अलग है. जो काम मैं कर सकता हूँ शायद ही वो कर सके, और जो काम वो करता है शायद ही मैं कर सकूं. सही. सही है. जैसे
मेरा एक दोस्त है, वो लॉन्ड्री का बिजनेस करता है। हाँ। जब वो लॉन्ड्री का बिजनेस करता है तो उसने 2 साल में 4 ब्रांचेस ओपन किया लॉन्ड्री का। हाँ। तो उसके पास उस बिजनेस को चलाने के लिए टेक्निक्स है, उसके पास उसकी एक टीम है, हम्म। और उसके पत्रिका में ऐसे योग है कि वो लोगों को ऐसी सर्विसेज दे सकता है। कभी कोई त्योहार आ गया तो उसके लिए ऑफर रख दिया, तो उस ऑफर में थोड़ा सा और ज्यादा कमा लिया। तो इस हिसाब से वो अपना बिजनेस जो है वो करता है। लेकिन उसकी पत्रिका में लॉन्ड्री से रिलेटेड, कपड़ों से रिलेटेड जो बिजनेस है, वो बिजनेस करने की उसके अंदर कैपेसिटी है, उसके पत्रिका के अंदर। तभी जाके वो ये कर रहा है ना, ये देखना चाहिए। ठीक है मॅडम, बोल। हाँ, और अजून कोणाला काही विचारायचं? अजून कोणाला काही विचारायचं? सर विचारायचं नाहीये. तुम्ही म्हटलात ना की ते पॉडकास्ट येतात हल्ली वगैरे, हा तशी एक मी जाहिरात बघितली मागच्या ह्याच्यात. ती वास्तुशास्त्र स्वतःला बाई म्हणून घेते हा आणि ती म्हटली, जब जेब में हो मनी तो क्या करेगा शनी, असं तिचं त्याच्यामध्ये. मी तिला टाकलं, म्हटलं पहिले माचखोरीची भाषा बंद करा म्हटलं, आणि पहिलं म्हटलं ग्रहांचा अर्थ नीट समजून घ्या. तर तिनं मला त्याच्यावर काहीतरी सिली कॉमेंट करता तुम्ही असं. म्हटलं सिली नाही म्हटलं. तिला मी इतकं खरबरीत सर उत्तर दिलं, म्हटलं तुझं खोकलं नाही आहे ना, म्हटलं माझ्यासमोर नको गाजवू म्हटलं. तुझ्या गिरायकांना पत्ता नाहीये कस्टमरला की आपण कोणाकडनं ऍडवाइस घेतोय म्हटलं, ते पण खड्ड्यात जातील म्हटलं या पद्धतीने. एक कॉमेंट नाही सर, ते गप्पच बसले. म्हटलं तुझं ज्ञान माझ्या पुढे पादळायचं नाही. तर कसं आहे हिंमत साहेब, असती तर पुढे बोलली असती ना. बिलकुल. आणि कसं आहे साहेब की म्हणजे आपण ज्या वेळेला त्या ग्रहावर आपलं जीवन अवलंबून आहे, ह्या नवग्रहांवर आपलं जीवन अवलंबून आहे, आणि ह्याच्यासाठी कुठल्या पुराव्याची गरज नाही. सर यांची मस्ती कुठपर्यंत गेली म्हणजे बघा हे. जब जेब आणि में हो जर मनी तब क्या करेगा शनी. अरे एका मिनिटात तुझं होत्याचं होऊन जाईल तर तुला कळणार नाही. साहेब होतं हे, आणि ही खरी गोष्ट आहे. आपण ग्रहांना चॅलेंज करण्या इतके मोठे झालोय का? ते ग्रहाला काही लोक म्हणतात ना, मी ते ग्रह बिह मानतच नाही. अरे तू नाही मानलंस म्हणून त्या ग्रहाला काही फरक पडत नाही. मी देवाला मानत नाही, नको मानू. देव कुठे आला तुला सांगायला की मला मानत का नाही रे तू? असं कुठं सांगायला आला का? कधीच सांगायला येत नाही, त्याला गरज नाही. तो जसं जगत चालवतोय, तो जगत नियंता आहे. त्याने ज्या ज्या धुरा ज्याच्या ज्याच्या हातात दिलेल्या आहेत, ज्या ग्रहांच्या असो किंवा अन्य कुठल्या देवतांच्या असो, सगळ्या गोष्टींच्या हातात असं दिलेल्या आहे, तर त्यांचं त्यांचं ते कर्तव्य करतायत. आणि तुला दिलेली बुद्धी सुद्धा त्यांनीच दिलेली आहे, तुला दिलेला माज पण त्यांनीच दिलेला आहे. आणि ज्या वेळेला त्याची इच्छा होईल त्यावेळेला तो तुला त्याच्यामधून बाजूला काढेल. जोपर्यंत तुझा माज तुला दुःखात घेऊन जात नाही आणि ते दुःख तुला रसातळाला घेऊन जात नाही, आणि तिथून तुला देवाकडे जाण्याचा मार्ग कदाचित त्या रसातळातूनच तयार होत असेल, तर त्याला कुणीही थांबवू शकत नाही. हे गणित आहे, आध्यात्मिक गणित. हे असंच असतं. परमेश्वराची खेळी आहे, तो लीलाधर आहे. त्याला आपण असे चॅलेंज करू शकत नाही. कधी अशी मस्ती किंवा अशी मस्करी सुद्धा कधी करू नये. हे वाक्य ऐकून म्हणजे हो, असू नये की मला जब म्हणजे राग मनी आला मला. जेब में है मनी तो क्या करेगा शनी, आणि जब हा. मनी ते शनी करेगा डोक्याला तो लावेल ना. कामाला लावेल. कसं आहे की तू, आता तुम्ही एवढे सगळे लोक आहात इथे, सगळे लोक तुम्ही शिक्षित आहात, सुशिक्षित आहात, उच्च शिक्षित आहात. मग तिथे असं आहे का की तुम्ही लोक अडाणी आहात म्हणून तुम्ही ग्रह शिकायला आलात? अच्छा, दुसरा भाग असा आहे सर, असे बाजारामध्ये फसवणारे शिकवणारे किती लोक आहेत. त्यांचे तिच्याकडे जे जात असतील त्यांचे काय हाल सर होत असतील, काय गैरसमज होत असतील, आणि कसे आयुष्यामध्ये म्हणजे ह्या ह्या पस्तावतील ते. ह्या मॅडम ज्या आहेत त्या ज्योतिष शिकवतात का? हो, की काय? ऍस्ट्रॉलॉजी आणि ज्योतिष मग ऍस्ट्रोलॉजर असून सुद्धा अशी भाषा करतात? आणि हे आणि वास्तुशास्त्र. तर कामाला आहे. काय बोलायचं मग आता? म्हणजे नाही नाही, म्हणजे हे सगळं 4 दिन की चांदनी आहे. 4 पण नाही, कधी कधी 3 दिवसाची चांदणी असेल. हा, अगदी उथळ नॉलेज घेऊन बसलेले आहे. म्हणून तर सांगितलं ना, तुझं हे ज्ञान वाक्य खोकला ज्ञान माझ्या पुढे नाही पातळायचं.
हे वाक्य एवढं म्हणजे जाऊ दे आता काय बोलणार त्याला, पण हे वाक्य इतकं आपण स्वतः म्हणजे ज्या शास्त्राच्या माध्यमातून आपण 2 पैसे लोकांकडून कमवू इच्छितोय त्या शास्त्रालाच आणि त्याच्या नियंत्यालाच जर आपण तिथे चॅलेंज करत असू, त्यालाच आवाहन करत असू, तर कठीण आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे मी तुमच्या घरी यायचं आणि तुम्हाला सांगायचं, तुम्हालाच हुकुमबाजी करायची नाही. कसं आहे साहेब, शनीची जी मारण्याची पद्धती असते ना, ती शनीची मारण्याची पद्धती विषयांतर आहे, पण थोडस सांगतो मी तुम्हाला. शनी शनी काय पद्धतीने मार, शनी एखाद्याला जर तिथे रिवेंज घ्यायचा असेल तर तो लगेच रिवेंज घेत नाही. शनीला एखादी गोष्ट सडवण्यामध्ये खूप मजा येते, शनी सडवतो एखादी गोष्ट. आता अल्कोहोल हा जो प्रकार आहे ना, जो अख्ख्या जगभरात विक्री केली जाते, कन्झम्पशन आहे त्याचं, अल्कोहोल हा जो प्रकार आहे, तर तो येतो कुणाकडे? मुळात मंगळाकडे येतो. पण तो तयार होण्यासाठी, उत्तम प्रतीचा अल्कोहोल तयार होण्यासाठी 12 इयर्स, 24 इयर्स, 25 इयर्स, ह्या ज्या काही लिकर्स असतात, ह्या एवढ्या जुन्या लिकर्स तयार होण्यासाठी जो वेळ त्याच्यामध्ये जावा लागतो, या बिझनेसमध्ये जो वेळ जावा लागतो, जे पेशन्स लागतात, हे शनीकडे येतात. आणि शनीचं काम आहे की एखादी गोष्ट सडवणं, एखादी गोष्ट कुजवणं, आणि त्या कुजवलेल्या गोष्टीतून सुद्धा तो नवनिर्मिती करण्याची क्षमता ठेवतो. हे शनीचं कर्तव्य, शनीची कर्तृत्वता आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जर शनीने एखाद्याला मारायचं ठरवलं तर तो लगेच मारत नाही, हळूहळू 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 त्याला तिथे संपवतो. जसं शनीची व्यक्ती जर बुद्धिबळ खेळत असेल, तर बुद्धिबळ खेळताना त्यामध्ये समोरच्याला जर माज असेल ना, माज, तर शनीचा मनुष्य कसा बुद्धिबळ खेळतो, पहिल्यांदा त्याच्याकडून 2-3 वेळा हरतो, त्याची खेळण्याची जी स्ट्रॅटेजी आहे, ती धोरणं आहेत, ती तो समजून घेतो, आणि ती समजून घेतल्याच्या नंतर तो त्याला अपमानित करून हरवतो. अपमानित करून हरवतो म्हणजे कसं, की मनुष्य अपमानित बुद्धिबळात केव्हा होतो? मी उदाहरण याच्यासाठी सांगतोय की मी या उदाहरणाशी सुपरिचित आहे म्हणून. तो कसं खेळतो, तर जेव्हा माणसाला 2 पद्धतीने त्याला तिथे अपमानित करता येतं असं खेळताना. एक तर त्याच्या सगळ्या गोष्टी मारून, नाहीतर त्याच्या सगळ्या गोष्टी जिवंत ठेवून त्याला शह आणि मात देणे, अशा पद्धतीने. नाहीतर त्याला शेवटी शेवटी खेळायला कंटाळा येईल अशा पद्धतीने. म्हणजे खेळणं आहेच, पण खेळून काही पुढे निष्पन्न होणार नाहीये, पण खेळावं लागतं, नियम आहे म्हणून खेळावं लागतं. तर अशा पद्धतीने शनी जो आहे तो तिथे मारतो, ठोकतो, अशी पद्धती असते शनीची. आणि असं वाक्य कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाने, इतरांनी कोणी म्हटलं असतं तर काही वाटलं नसतं, पण ज्योतिष क्षेत्रामध्येच, वास्तूच्या क्षेत्रामध्ये, आपल्या ऑकल्ट सायन्सच्या गूढशास्त्राच्या क्षेत्रामध्ये जर एखादी व्यक्ती अशा पद्धतीचं वर्तन आणि वाक्य बोलत असेल, असे वक्तव्य करत असेल, तर तुम्हीच समजून जा की अशी लोक किती योग्य आहेत या शास्त्राकरता, हे शास्त्र शिकवण्याकरता, आणि मुळातच या शास्त्राचा सन्मान ठेवण्याकरता. मी नेहमी विद्यार्थ्यांना एक सांगितलेलं, तुम्ही शास्त्राचा सन्मान करा, शास्त्र तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल. आणि इथे असलेल्या प्रत्येकाला ह्या गोष्टीचा 100% अनुभव असणार आहे की जर जर तुम्ही शास्त्राचा सन्मान केलेला आहे, तुम्ही शास्त्राला तिथे नमन केलेलं आहे, तर शास्त्र तुमच्या मुखातून अशी काही वाक्य आणि अशा काही गोष्टी वदवून घेतं की त्याचा विचार तुम्ही सुद्धा करू शकत नाही. ते वाक्य बोलल्याच्या नंतर तुम्हाला काही वेळाने वाटतं की अरे खरोखर मी असं कसं काय बोललो, माझ्याकडून असं कसं काय बोललं गेलं, मी असा सल्ला कसा काय दिला की मला ज्या गोष्टीची कल्पनाच नव्हती सुद्धा. ते शास्त्रच तुमच्याकडून करवून घेतं, कारण तुम्ही त्याच्यावरती प्रेम करता, तुम्ही त्याचा सन्मान करता म्हणून. जर तुम्ही त्याची हेटाळणी केली, शास्त्र कधी तुमच्याकडे येणार नाही. चिकित्सा करा, पण नतमस्तक होऊन करा, तोच तुम्हाला उत्तर शोधून देईल.
हो आगाऊ सर, का? अगदी बरोबर. असे आणि अनुभव आहेत सर. मला वाटतं तुम्ही पण मला एक गोष्ट सांगितलेली आहे, त्याच्यानंतर नांगरे साहेबांनी पण ही गोष्ट सांगितलेली आहे, तामसेकर साहेबांनी पण गोष्ट सांगितलेली आहे अशी. बरोबर आहे ना? आणि मला वाटतं काही भोये साहेबांनी पण मला सांगितलेलं आहे असं. नांगरे साहेब बरोबर आहे? बरोबर सर. तुम्ही नेहमी म्हणता शास्त्राशी प्रामाणिक राम, शास्त्र तुम्हाला भरभरून देईल. मला तुम्ही काही लोकांनी जे हे अनुभव सांगितलेले आहेत म्हणून, आणि मी तुम्हाला हे जे काही सांगायचो, आता काही वेळेला लोकांना असं वाटेल की अरे काय शिकवण्याचे पैसे घेतो का उपदेश करण्याचे पैसे घेतो, पण नाही, तसं नाही. शिकवणार तर पूर्णपणे आहेच परमेश्वराच्या कृपेने, पण हे नियम जे आहेत हे नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला त्याचा हात धरून चालायचा आहे, त्याला हाताला धरून आपल्याला नाही चालवायचं. ठीक पण आहे. सर आजचा क्लास आवडला आणि एक लक्षात आलं की हा विषय किती महत्वाचा आहे. इथून पुढे म्हणजे इथून काय तो कायमच महत्वाचा होता, पण हे बारकावे कळणं सर फार महत्वाचं आहे सर. येस, मन लावून शिकला पाहिजे हा क्लास तुमचा. नक्की. ठीक आहे, धन्यवाद. जय श्रीराम. उद्या भेटू. येस, जय धन्यवाद. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम जय सर. श्रीराम Thank you. सर. जय धन्यवाद सर. जय श्रीराम. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते. धन्यवाद.